ते करा ना चार्ट, याला मिनिमाइज करा. गुड इव्हिनिंग फ्रेंड्स. आवाज येतोय सर्वांना? चॅट करून सांगा आवाज येतोय. जॉईन व्हा पटापट. आपलं लेक्चर चालू झालेलं आहे. सिद्धी आवाज येतोय, व्हेरी गुड. आवाज क्लिअर येतोय. गुड इव्हिनिंग माया, गुड इव्हिनिंग. पूजा जाधव गुड इव्हिनिंग. आवाज व्यवस्थित येतोय. पूजा जाधव ओके. सुमित मोरे आवाज व्यवस्थित येतोय तुम्हाला? संस्कृती सोनवणे गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग बेटा. समीक्षा चव्हाण आवाज येतोय व्यवस्थित. गुड इव्हिनिंग. चला कमेंट करून जॉईन झालेले मला कळू द्या पटापट. कमेंट करून पटापट जॉईन झाले विद्यार्थी. अक्षय गाडेकर आवाज येतोय व्यवस्थित? तर लेक्चर आपण या ठिकाणी स्टार्ट करू. तुम्हाला PDF पाठवली होती. किती विद्यार्थ्यांनी? ऋतुजा ठेंगडे गुड इव्हिनिंग बेटा. गुड इव्हिनिंग. ऋतुजा भुजाडे आवाज क्लिअर येतोय, व्हेरी गुड. चला पटापट. सर्वांचा अभ्यास व्यवस्थित चालू आहे आणि आपण जे क्वेश्चन्स घेतोय थोडे हायर लेवलचे आणि एक्झाम ओरिएंटेडच क्वेश्चन्स घेतोय. त्यामुळे थोडासा जो प्रॉब्लेमचा पार्ट आहे तो थोडा टफ वाटू शकतो आपल्याला, पण मग काही सोपे काही टफ ह्या पद्धतीने क्वेश्चन घेतले तरच त्या क्वेश्चनचा उपयोग येईल मित्रांनो. त्यामुळे क्वेश्चनला घाबरायचं नाही, उलट क्वेश्चन प्रिपेअर करायचे. आपण रेडी होऊन जायचं आहे. काही गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी त्या पद्धतीनेच नियोजन करावं लागेल की जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी परीक्षेला ज्या पॅटर्नचे क्वेश्चन्स विचारता त्याच क्वेश्चन्स तेच त्या ठिकाणी. अक्षय गाडेकर ग्रुपमध्ये नाही आहे. मला काय करा, जे जे विद्यार्थी ग्रुपमध्ये नाही आहे तर त्यांनी काल व्हॉट्सॲप केलं होतं ज्या विद्यार्थ्यांनी, त्या विद्यार्थ्यांना मी ग्रुपमध्ये इन्क्लूड केलेलं आहे. जे वैजापूरच्या क्लासचे जे विद्यार्थी आहे ते सुद्धा ग्रुपमध्ये इन्क्लूड नाही आहे. तर जे जे विद्यार्थी ग्रुपमध्ये व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये इन्क्लूड नाही आहे त्यांनी मला काय करायचं, माझ्या व्हॉट्सॲप नंबरवरती, माझा व्हॉट्सॲप नंबर काल सांगितलेला आहे, परत एकदा त्या ठिकाणी व्हॉट्सॲप नंबर क्लिअर करून देतो आहे. व्हॉट्सॲप नंबर आहे 9881465883. हा जो माझा व्हॉट्सॲप नंबर आहे याच्यावर तुम्ही मला मेसेज करा. नाव लिहा, त्याच्या खाली नंबर लिहा, जेणेकरून मला तो नंबर त्याच्यात ॲड करता येईल. जे जे कोणी आहे, नुमेर शेख तुमचा नंबर बेटा ॲड होत नाही आहे तर त्या मेसेज येतो आहे कॅन नॉट बी ॲडेड. का बरं येतो आहे तर मला लक्षात येत नाही ते, तर त्यामुळे थोडासा तो एक प्रश्न आहे. आणि पूजा जाधव तुम्ही पण ग्रुपमध्ये त्या ठिकाणी येण्याकरता मला मेसेज पाठवा, मी त्या ठिकाणी तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करून घेईल. ओके, तर आपण या ठिकाणी आजचं लेक्चर कंटिन्यू करू. बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी लेक्चरला जॉईन होत आहेत आणि त्या ठिकाणी आता काल आपण थेरॉटिकली चॅप्टर कंप्लीट केलेलं आहे. आज त्याचे MCQ आपण कंप्लीट करून घेऊ. ग्रुपवरती मी PDF टाकली होती.
ज्या ज्या विद्यार्थ्यांनी PDF सॉल्व केली, क्वेश्चन्स बघून घेतले, त्यांना आता समजायला अजून सोपं जाईल. आणि मला असं वाटतं की ज्या ज्या चॅप्टरची PDF टाकल्या जाईल त्या त्या चॅप्टरचे क्वेश्चन्स तुम्ही पहिले सॉल्व करा, कारण आपण थेरॉटिकली पूर्ण घेतलेले आहे. आणि क्वेश्चन्स पण आपण कोणते घेतले, 2025चे क्वेश्चन्स घेतलेले. त्यामुळे तुम्हाला ते क्वेश्चन्स एकदम एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन आहे मित्रांनो, एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन्स आहे. त्यामुळे त्या ठिकाणी त्याची तयारी तुम्ही व्यवस्थित करू शकताय. तर बघा, आयडेंटिफाय द असेक्शुअल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर X इन द फॉलोइंग फिगर. तर आता बघा, हे आपण बघितलं तर ईस्ट नावाचे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे त्यांच्यामध्ये बर्ड्स तयार होतात. पण इथं बर्ड्सची चैन आहे बघा, एक बर्ड आहे, इथे एक बर्ड आहे, इथं एक बर्ड आहे. मग करेक्ट ऑप्शन आहे चैन ऑफ बर्ड्स. करेक्ट ऑप्शन कोणतं येईल सांगा, चैन ऑफ बर्ड्स हे त्या ठिकाणी करेक्ट ऑप्शन येईल. त्यानंतर सेकंड क्वेश्चनकडे जाऊ आपण. Given below are the two statements. Statement 1, in artificial method of plant propagation like cutting vegetative part used for propagation contain one or more birds. Statement 2 मध्ये काय आहे, in artificial method of vegetative propagation like budding a vegetative part of stem contain only one bird. तर आता पहिलं जे बघा काय दिलेलं आहे, in artificial method of plant propagation like cutting vegetative part used for propagation contain one or more birds. बरोबर आहे की कटिंग कोणतं तुम्ही वापरा, बर्ड असेल तरच नवीन प्लांट तयार होऊ शकताय. किती बर्ड, एक राहील नाही तर 4 राहतील, किती राहू शकताय, काही अडचण नाही, वन ऑर मोर बर्ड. याचा अर्थ हे सेंटेन्स बरोबर आहे. आता इन आर्टिफिशियल मेथड ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन, इथं काय म्हटलं, प्रोपेगेशन लाईक बडिंग अ व्हेजिटेटिव्ह पार्ट ऑफ स्टेम, स्टेमचा पार्ट कंटेन ओनली वन बर्ड. हे चुकीचं वाक्य आहे, कारण जो स्टेमचा पार्ट आहे त्याच्यामध्ये मोर दॅन वन बर्ड्स राहू शकताय. मग त्यानुसार बघा, स्टेटमेंट 1 इज करेक्ट अँड स्टेटमेंट 2 इज इनकरेक्ट. तर ऑप्शन आहे करेक्ट ऑप्शन आलं सी ऑप्शन. करेक्ट ऑप्शन कोणतं येईल याचं, सी इज द करेक्ट ऑप्शन. सी हे त्या ठिकाणी करेक्ट ऑप्शन असणार आहे. त्यानंतर सेक्शुअली रिप्रोड्यूस ऑफस्प्रिंग टेंड टू डिफर फ्रॉम देअर पॅरेंट, दिस इज नोन ॲज. तर आता बघा, आपण समजा आपण आहे सेक्शुअली रिप्रोड्यूस्ड आहे आपण, कारण आई आणि वडील दोघांचे गुण आपल्यात येतात. आणि आपल्याला लक्षात घ्या, आपण एक्झॅक्टली आईसारखे आहे का, नाही आहे. एक्झॅक्टली वडिलांसारखे आहे का, नाही आहे. कारण का, कारण आई आणि वडील यांचे गुण आपल्यात मिक्स होता आणि त्यामुळे काही बदलसुद्धा आपल्यामध्ये असता. आपला चेहरा एक्झॅक्ट आई किंवा वडिलांसारखा नाही आहे, वेगळा असू शकतो. त्याला म्हणता व्हॅरिएशन. काय म्हणायचं आहे, व्हॅरिएशन. म्हणजे जर त्या ठिकाणी असेक्शुअल रिप्रोडक्शन असेल तर व्हॅरिएशन 0 असतं. व्हॅरिएशन, व्हेरी गुड. डी ऑप्शन सांगताय सर्व, व्हेरी गुड. ऋतुजा भुजाडे डी ऑप्शन, वेदांग डी ऑप्शन बरोबर आहे. अक्षय गाडेकर डी ऑप्शन, व्हॅरिएशन करेक्ट आहे. सेक्शुअली रिप्रोड्यूस ऑफस्प्रिंग टेंड टू डिफर फ्रॉम देअर पॅरेंट, दिस इज नोन ॲज द व्हॅरिएशन. आणि सांगा असेक्शुअल रिप्रोडक्शन असेल तर मग व्हेरिएशन नसतात, सेक्शुअलमध्येच व्हेरिएशन असेल. व्हेरी गुड. संस्कृती सोनवणे, ऋतुजा ठेंगडे, व्हेरी गुड. ऋतुजा ठेंगडे. अजून आपल्या क्लासमध्ये बाकीचे काही विद्यार्थिनी होत्या, त्यांना सांगा तुम्ही ऑनलाईन क्लासबद्दल, ज्यांनी क्लास लावलेला नाही आहे. कारण नुसतं घरी बसून त्या ठिकाणी अभ्यास नाही होत तेवढा, त्यापेक्षा जर ऑनलाईन क्लास केले तर लिंक लागून जाईल अभ्यासाची. तर त्या ठिकाणी जे आपले कोणी फ्रेंड्स असतील की ज्यांनी अजून क्लास लावलेले नाही कुठेच, त्यांना तुम्ही रेफर करा. तुम्हाला आवडतं की नाही शिकवलेलं, पहिले मला कमेंट करून सांगावं. आपलं ओव्हरऑल लेक्चर्स कसे चालू आहे, माझेच नाही फक्त ओव्हरऑल आपलं जे क्लासचा टाईम टेबलचं शेड्यूल असेल, नंतर टेस्टचं पण आता शेड्यूल, आज पहिली टेस्ट झाली तुमची, ज्यांचं बायो मॅथ्स नाहीत पण ज्यांचं मॅथ्स आहे त्यांची मॅथमॅटिकल लॉजिक चॅप्टरची टेस्ट झाली. दर रविवारी पण आपल्या ग्रुप टेस्ट असणार आहे. नंतर पण जर जे चॅप्टर वाढतील
तर त्याच्या पण ग्रुप टेस्ट त्या ठिकाणी असणार आहे. मग अशा पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे. तर यस सर, ऑल सब्जेक्ट क्लिअर. सिद्धी कुदळे, तुम्ही कंटिन्यू व्यवस्थित लेक्चर्स करतायत आणि तुम्हाला सर्व सब्जेक्ट व्यवस्थित समजताय. तर माझी त्या ठिकाणी थोडी अशी रिक्वेस्ट असेल की तुमच्या फ्रेंड्समध्ये ज्यांनी बेस्ट टीचिंग सर, पूजा जाधव म्हणते बेस्ट टीचिंग सर, ना आपला प्रयत्न तर तोच आहे की जास्तीत जास्त चांगलं टीचिंग करायचं आहे आणि ते पण सोपं आणि साधं नाही आहे. जे परीक्षेच्या लेवलचं आहे, जे CETच्या लेवलचं आहे ते टीचिंग करून तुमची लेवल वाढवायची. सोपं टीचिंग करून लेवल कमी नाही करायची मित्रांनो. आपल्याला अवघड टीचिंग, अवघड म्हणजे JEEच्या लेवलचं पण नाही, CETच्या लेवलचं. CETच्या, कारण लेवल हार्ड झाली CETची, हार्ड क्वेश्चन्स येत आहे, त्यामुळे आपण ट्राय करायचा. आणि मित्रांनो मी तुम्हाला एवढं नक्की सांगेल की सगळं बरोबर आलं पाहिजे असं अपेक्षित नाही. सगळ्यात हुशार पोराला सुद्धा, एखादा सगळ्यात हुशार विद्यार्थी आहे आणि CETच्या परीक्षेत पहिला आलेला आहे, त्याला सुद्धा 200 पैकी 150-155 मार्क असतात. याच्यावरून तुम्ही CETची लेवल विचारात घेऊ शकताय. एकदम सोपी लेवल नाही आहे आणि ते लेवल आपल्याला मेंटेन करायची आहे टेस्टच्या माध्यमातून. आणि आता तुम्हाला घरी असल्यामुळं अभ्यासाला मॅक्झिमम वेळ भेटतोय, त्यामुळे आपण चांगल्यात चांगलं तयारी करू. आणि तुम्ही जो कोर्स परचेस केला तो करताना तुमच्या मनामध्ये कुठंतरी एक थोडंसं भीती असेल की होतं का नाही सगळं. जी भीती तुम्हाला होती त्यातला काही भीतीचा भाग आम्हाला पण होता, कारण आपण दरवर्षी ऑफलाईन घेतो. ऑनलाईन घेण्याचं कारण येण्या जाण्याचा वेळ आणि सगळं इथं बसून दिवसभर फक्त ऐकायचंच, जायला यायला 1-2 तास 2-3 तास जाता आणि हे सगळं झाल्यानंतर अभ्यासाला वेळ भेटत नाही. म्हणून आपलं ऑनलाईनचं नियोजन आपण केलं. व्हेरी गुड व्हेरी गुड सर, ऑल सब्जेक्ट क्लिअर. समीक्षा सांगते. नंतर बाकीचे पण जे विद्यार्थी आहे त्यांना आवडत नाही का टीचिंग, काही कमेंट करत नाही अजून बाकीचे काही विद्यार्थी आहे ना. आवडत असेल तर नक्कीच आपल्या फ्रेंड्सला सुद्धा तुम्ही रेफर करा आणि निश्चित आपण शेवटपर्यंत चांगल्याच पद्धतीने चांगलंच घेऊ, कारण आम्हाला तुमचा रिझल्ट आणायचा आहे. आम्हाला तुमचा चांगला जास्तीत जास्त रिझल्ट आणायचा आहे की त्या ठिकाणी. आनंद उगले, व्हेरी गुड. मला थोडा प्रश्न होता आनंद की घरी गेल्यानंतर, पण आता तुम्ही पूर्ण लेक्चर्सला अटेंड राहताय आणि सर्व लेक्चर्स करताय, त्याबद्दल तुमचं त्या ठिकाणी तुम्ही चांगली प्रोग्रेस करताय आणि सगळे उत्तर वगैरे पण देताय, लेक्चर्स पण कंटिन्यू करताय, खूप चांगली गोष्ट आहे. अक्षय गाडेकर, गुड टीचिंग सर. माया थोरात, व्हेरी वेल टीचिंग सर. माया थोरात त्या ठिकाणी धन्यवाद करताय, पण आमची ही ड्युटी आहे की तुम्हाला चांगल्यात चांगलं आम्ही पोहोचवायला पाहिजे, त्या पद्धतीनेच आम्ही प्रयत्न करतोय आणि तुमचं असं सहकार्य आम्हाला राहू द्या. थोड्याफार काही चुका झाल्या, काही अडचणी आल्या तर त्या आपण कंटिन्यू नाही येऊ देणार आहे. येतच नाही आता, मॅक्झिमम सगळ्या गोष्टी एकदम क्लिअर चालू आहे आणि अजूनसुद्धा त्याला आपण लेवल वाढून तुमच्याबरोबर 1 महिना जो क्लास घेणार आहे आपण, तेवढंच नाही आहे, त्याच्यानंतरसुद्धा आपण टेस्ट शेड्यूल वगैरे सगळ्या माध्यमातून आपण नक्कीच बरोबर राहू. तर क्वेश्चन नंबर 3चं जे ऑप्शन आहे ते आलं डी ऑप्शन. क्वेश्चन नंबर 3 व्हॅरिएशन. क्वेश्चन नंबर 4 आहे बघा. गिवन बिलो आर द 2 स्टेटमेंट्स. पहिलं, देर आर डिफरंट मोड्स ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट. असेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शनचे वेगवेगळे त्या ठिकाणी मोड्स आहे. देर आर डिफरंट मोड. बरोबर वाटतंय वाक्य. दुसरं वाक्य बघा बरं. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट इन्व्हॉल्व 2 मेजर इव्हेंट्स. प्लांटमध्ये जे सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे त्यात 2 इव्हेंट आहे. कोणते कोणते 2 इव्हेंट आहे? तर पहिला इव्हेंट आहे पॉलिनेशन आणि दुसरा इव्हेंट आहे फर्टिलायझेशन. म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी बोथ स्टेटमेंट 1 and 2 आर करेक्ट. दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहे. कसं बघा. देर आर डिफरंट मोड्स ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट इन्व्हॉल्व 2 मेजर इव्हेंट्स. सांगा, जे सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे प्लांटमध्ये त्यामध्ये 2 मेजर इव्हेंट्स आहे. कोणते कोणते? पॉलिनेशन आणि फर्टिलायझेशन. कोणते कोणते सांगा? पॉलिनेशन आणि फर्टिलायझेशन. तर करेक्ट आन्सर आहे ए ऑप्शन,
बोथ स्टेटमेंट 1 अँड स्टेटमेंट 2 आर करेक्ट. दोन्ही स्टेटमेंट त्या ठिकाणी करेक्ट असणार आहे. त्यानंतर इन इमॅच्युअर अँथर अ ग्रुप ऑफ सम हायपोडर्मल पॅरेन्कायमॅटस सेल डिफरन्शिएट फर्स्ट इनटू. तर आता लक्षात घ्या, जो इमॅच्युअर अँथर आहे म्हणजे ज्याची डेव्हलपमेंट नाही झालेली, तर याचं उत्तर जे आहे बी आहे. पण मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे पूर्ण. बघा ॲक्च्युअल काय असतं की जे इमॅच्युअर अँथर आहे म्हणजे ज्याचं अजून डेव्हलपमेंट झालेली नाही आहे, त्याच्यामध्ये काय होतं बघा, इन द डेव्हलपमेंट ऑफ प्लांट अँथर आर्केस्पोरियल सेल्स आर स्पेशलाइज हायपोडर्मल सेल इन द young immature four lobe anther that divide to produce two distinct cell type. बघा जे इमॅच्युअर अँथर असतो त्यामध्ये काय असतं, हायपोडर्मल म्हणजे डर्मिसच्या खाली असणाऱ्या म्हणजे एकदम अप्पर जो थोडक्यात अँथरचा जो सरफेस आहे त्याच्या जस्ट बिलो असणाऱ्या ज्या सेल्स आहे त्या सेल्स असतात आर्केस्पोरियल सेल. नाव लक्षात ठेवा. कोणत्या सेल्स असतात, जे फक्त कधी असतात जेव्हा अँथर डेव्हलपिंग स्टेटमध्ये. जेव्हा अँथर कसा आहे सांगा, डेव्हलपिंग स्टेटमध्ये, तेव्हा स्पेशलाइज हायपोडर्मल सेल इन यंग इमॅच्युअर. बघा मॅच्युअर न झालेल्या अँथरमध्ये जो किती लोबचा आहे, 4 लोबचा अँथर आहे. आणि ते जे आर्केस्पोरियल सेल आहे त्या स्पेशल सेल आहे, हायपोडर्मल सेल आहे आणि त्या डिवाइड होतात. डिवाइड टू प्रोड्यूस टू डिस्टिंक्ट सेल टाईप. त्याच्यापासून 2 टाईपच्या सेल तयार होतात. द आउटर आर प्रायमरी परायटल सेल. ज्या बघा इमॅच्युअर अँथरमध्ये कोणत्या सेल्स असतात, आर्केस्पोरियल सेल. कुठं असतात, जस्ट सरफेसच्या खाली हायपोडर्मल. त्या सांगा त्या काय होता, डिवाइड होता आणि काय तयार करता, 2 टाईपच्या सेल्स तयार करता. त्यातल्या ज्या आउटर सेल आहे 2 टाईप, एक आउटर आणि एक इनर. तर ज्या आउटर सेल आहे त्यांना नाव द्यायचं प्रायमरी परायटल सेल. नाव लक्षात ठेवा. नाव लक्षात ठेवा, प्रायमरी परायटल सेल अँड इनर प्रायमरी स्पोरोजिनस सेल. आणि इनर कोणत्या असतात बघा, प्रायमरी स्पोरोजिनस सेल. म्हणजे इमॅच्युअर अँथरमध्ये ह्या अशा सगळ्या काय असतील, आर्केस्पोरियल सेल आहे. त्यानंतर काय होतील, त्या ठिकाणी 2 टाईपच्या सेल तयार करतील. बघा आता यात समजा आर्केस्पोरियल सेलनी 2 टाईपच्या सेल तयार केल्या, 2 लेअर. हे आउटर लेअर आहे याला म्हणता प्रायमरी परायटल सेल, याला म्हणायचं प्रायमरी स्पोरोजिनस सेल्स. कोणी तयार केल्या, आर्केस्पोरियल सेलने. आर्केस्पोरियल सेल्स कुठं आहे, अँथरच्या आतमध्ये. आता प्रायमरी परायटल सेल कायचं फंक्शन काय बघा, अँथर वॉल तयार करता. या प्रायमरी परायटल सेल मित्रांनो काय तयार करता, अँथर वॉल तयार करता. प्रायमरी परायटल सेल काय तयार करता, अँथर वॉल. डिवाइड टू फॉर्म 3 to 5 लेअर. बघा प्रायमरी परायटल सेल डिवाइड होता आणि 3 ते 5 लेअर तयार करता. कोणता, एंडोथेशियम, मिडल लेअर, टॅपेटम. हे तयार करण्याचं काम प्रायमरी परायटल सेल करतात. कोण करतं, प्रायमरी परायटल सेल. आणि आता दुसऱ्या कोणत्या आहे, प्रायमरी स्पोरोजिनस सेल टिश्यू. सांगा या प्रायमरी स्पोरोजिनस टिश्यू डायरेक्टली कशात काय म्हणून ॲक्ट होता, मायक्रोस्पोर मदर सेल. आणि काय तयार करता, पोलन ग्रेन तयार करता. सो एकदम सिंपल आहे. बघा सांगा बरं, इमॅच्युअर अँथरमध्ये काही वेगळ्या प्रकारच्या सेल्स असतात त्यांना काय म्हणायचं सांगा. ज्या इमॅच्युअर अँथर आहे त्यामध्ये काही वेगळ्या प्रकारच्या सेल्स असतात त्यांना काय म्हणायचं, आर्केस्पोरियल सेल. आर्केस्पोरियल सेल किती प्रकारच्या सेलमध्ये डिवाइड होता, 2 प्रकारच्या सेलमध्ये डिवाइड होता. कोणत्या, प्रायमरी परायटल सेल, ज्या काय तयार करता, एंडोथेशियम, मिडल लेअर आणि टॅपेटम. अँथर वॉलचा भाग या तयार करता. आणि दुसरा कोणता आहे, प्रायमरी स्पोरोजिनस टिश्यू, जे काय तयार करतात सांगा, दे डायरेक्टली ॲक्ट ॲज अ मायक्रोस्पोर मदर सेल अँड प्रोड्युसेस द पोलन ग्रेन. आउटर सेल या प्रायमरी परायटल सेल आहे आणि इनर सेल या स्पोरोजिनस टिश्यू आहे, ज्या मायक्रोस्पोर मदर सेल म्हणून ॲक्ट होतात.
मग सांगा बरं, मी पूर्ण त्या ठिकाणी एक्सप्लेन केलं. तर आता मला सांगा, इन इमॅच्युअर अँथर अ ग्रुप ऑफ सम हायपोडर्मल पॅरेन्कायमॅटस सेल डिफरन्शिएट फर्स्ट इनटू. सांगा, काही पॅरेन्कायमॅटस सेल कशात बदलता? आर्केस्पोरियल सेल. मग ऑप्शन आलं बी ऑप्शन. कोणतं ऑप्शन आलं? बी. लक्षात घ्या. आणि मग आर्केस्पोरियल सेलपासून दोन प्रकारच्या सेल्स तयार होतात, प्रायमरी परायटल सेल आणि स्पोरोजिनस सेल किंवा त्या ठिकाणी स्पोरोजिनस टिश्यू. तर ऑप्शन आलं बी ऑप्शन. पूर्ण एक्सप्लेन केलं. आता बघा, हा क्वेश्चन तुम्ही लगेच सांगू शकताय. सांगा, पहिलं सगळ्यात पहिल्या कोणत्या सेल्स आहे? आर्केस्पोरियल सेल आहे. त्यांचं काय होईल? मायटोसिस होईल. त्या ठिकाणी मिओसिस नाही, काय होईल? मायटोसिस. आणि किती प्रकारच्या सेल तयार होतील? दोन प्रकारच्या. कोणत्या कोणत्या सांगा? स्पोरोजिनस टिश्यू आणि प्रायमरी परायटल टिश्यू. तर आता मला सांगा, ही जी स्पोरोजिनस टिश्यू आहे ही कशी आहे? आउटर. आणि प्रायमरी परायटल टिश्यू कशी आहे? इनर. स्पोरोजिनस टिश्यू कशी आहे? इनर आहे. आणि प्रायमरी परायटल कसं आहे? आउटर. हे काय तयार करता? अँथर वॉल. अँथर वॉल. आणि हे काय तयार करता? मायक्रोस्पोर मदर सेल. स्पोरोजिनस टिश्यू. मग आता सांगा, याच्यामध्ये काय होईल? आर्केस्पोरियल सेलचं मायटोसिस होईल. त्यामध्ये 2 नंबर बघा, आउटर नाही आहे. स्पोरोजिनस टिश्यू कशी आहे? इनर आहे. म्हणजे बघा, मायटोसिस होईल 2 नंबर, म्हणजे हा पॉईंट स्पोरोजिनस टिश्यू जी कशी राहील? इनर राहील. आणि प्रायमरी परायटल टिश्यू ही कशी राहील? आउटर. म्हणजे याचा अर्थ करेक्ट ऑप्शन येईल 6 नंबरचं बी ऑप्शन. बी इज द करेक्ट ऑप्शन. आणि याला एक्सप्लेनेशन तेच आहे जे आता आपण पहिल्या पार्टमध्ये घेतलं. जे पहिल्या पार्टमध्ये जे आपण एक्सप्लेनेशन घेतलं तेच त्या ठिकाणी करेक्ट एक्सप्रेशन आहे. अरेंज द फॉलोइंग लेयर्स ऑफ द अँथर वॉल इन ऑर्डर ऑफ देअर पोझिशन फ्रॉम इनसाइड टू आउटसाइड. बघा, इनसाइडला असेल पोलन सॅक. पोलन सॅकच्या भोवती असेल पहिला लेयर, त्याला म्हणता सांगा बरं, जस्ट सराउंडिंग द पोलन सॅक. काय नाव आहे? टॅपेटम. काय नाव आहे सांगा? टॅपेटम. त्याच्या भोवती असेल मिडल लेयर. त्याच्या भोवती कोण असेल सांगा? मिडल लेयर. त्याच्या भोवती असेल एंडोथेशियम. आणि आउटरला असेल इपिडर्मिस. बघा, इनर टू आउटर जायचं आपल्याला असं. मग कोण लागेल पहिले? टॅपेटम. बघा, हे टॅपेटम, नंतर मिडल लेयर, नंतर एंडोथेशियम आणि नंतर इपिडर्मिस. तर बघा बरं, कोणतं ऑप्शन करेक्ट येतं आहे? बघा, कोणतं ऑप्शन करेक्ट येतं आहे? टॅपेटम. बरोबर आहे. कोणतं ऑप्शन करेक्ट येतं आहे? ए इज द करेक्ट ऑप्शन. टॅपेटम. कुठून सांगा? आउटर टू इनर नाही आहे, इनर टू आउटर आहे. आणि इनर टू आउटर घ्यायचं म्हणल्यावर काय येईल? टॅपेटम, मिडल लेयर, एंडोथेशियम, इपिडर्मिस. टॅपेटम, मिडल लेयर, एंडोथेशियम, इपिडर्मिस. तर ऑप्शन आलं ए ऑप्शन. क्वेश्चन नंबर 8. जर्म पोर्स ऑफ पोलन ग्रेन आर यूज्ड फॉर. जे पोलन ग्रेनचे जर्म पोर्स आहे, सांगा बरं. जर्म पोरमधून, आता इथं लक्षात घ्या, हा फुलाचा देठ आहे, थॅलॅमस, ही ओरी, हे स्टाईल, हे स्टिग्मा. आणि जेव्हा पोलन ग्रेनचा आपल्याला माहिती आहे डबल लेअर असतो, याला म्हणता इंटाईन आणि आउटरला म्हणता एक्झाईन. हे एक्झाईन आहे. आणि काही ठिकाणी एक्झाईन ॲबसेंट असतो. बघा, इथं एक्झाईन नाही आहे, तर ह्या जागेला म्हणता जर्म पोर. काय म्हणायचं? जर्म पोर. आणि या जर्म पोरमधून मित्रांनो कोण बाहेर पडतं? तर पोलन ट्यूब बाहेर पडते. अशी जर्म पोरमधून, जर्म पोर ही जागा आहे कोणाला बाहेर पडायला? पोलन ट्यूबला. आणि मग ती पोलन ट्यूब स्टाईलमध्ये जाते, ओरीच्या आत जाते. तर सांगा बरं, मग कोणता ऑप्शन त्या ठिकाणी घेता येईल आपल्याला? ग्रोथ ऑफ इमर्जिंग पोलन ट्यूब ड्युरिंग जर्मिनेशन ऑफ पोलन ग्रेन. पोलन ग्रेनचं त्या ठिकाणी, पोलन ग्रेनचं ग्रोथ ऑफ इमर्जिंग जर्म पोरमधून कोण बाहेर पडतं? पोलन ट्यूब. इमर्ज म्हणजे बाहेर पडणे. मग ग्रोथ ऑफ इमर्जिंग पोलन ट्यूब ड्युरिंग जर्मिनेशन ऑफ द पोलन ग्रेन. म्हणजे
पोलन ट्यूब बाहेर पडण्याकरता जागा देण्याचं काम कोण करतंय मित्रांनो, तर त्या ठिकाणी जर्म पोर करता. तर ऑप्शन आलं डी इज द करेक्ट ऑप्शन. कोणतं ऑप्शन असेल, डी हे करेक्ट ऑप्शन आहे. बघा आता क्वेश्चन नंबर 9 वाचा आणि बघा बरं कोणतं ऑप्शन येत आहे. बघा पहिलं म्हटलेलं आहे, पहिलं वाक्य काय म्हटलं, स्पोरोपोलेनिन इज नॉट प्रेझेंट इन द रिजन ऑफ जर्म पोर इन मायक्रोस्पोर. तर हे स्टेटमेंट बघा. आता दुसरं स्टेटमेंट आहे, सॉरी पहिलं, मायक्रोस्पोर इज कवर्ड बाय 2 लेयर्ड कवरिंग कॉल्ड स्पोरोडर. मायक्रोस्पोर म्हणजे पोलन ग्रेन आणि त्याच्यात 2 लेयरचं कवरिंग आहे. आउटरला म्हणता एक्झाईन, इनरला म्हणता इंटाईन, म्हणजे आणि त्या दोघाला मिळून म्हणता स्पोरोडर. तर सिद्धी कुदळे सांगते सी ऑप्शन. बघू आपण ना. तर त्या ठिकाणी बघा दोन्ही स्टेटमेंट करेक्ट वाटत आहे. का बरं, मायक्रोस्पोर इज कवर्ड बाय लेयर कवरिंग कॉल्ड स्पोरोडर्म, 2 लेयर्ड कवरिंग, बरोबर आहे, एक्झाईन आणि इंटाईन. आणि जिथं जर्म पोर आहे बा, मी आताच त्या ठिकाणी एक्सप्लेन केलं, ज्या भागात जर्म पोर आहे तिथे एक्झाईन नाही आहे आणि स्पोरोपोलिनिन हे कोणाचं मटेरियल आहे, एक्झाईनचं. मग जिथे एक्झाईनच नाही आहे तिथं स्पोरोपोलिनिन राहणार नाही मित्रांनो. जिथे एक्झाईनच नाही आहे त्या ठिकाणी स्पोरोपोलिनिन प्रेझेंट राहणार नाही. ज्या जागेवर एक्झाईन नाही आहे त्या जागेवर स्पोरोपोलिनिन प्रेझेंट राहणार नाही. लक्षात आलं का. मग त्या ठिकाणी दुसरं पण वाक्य त्या ठिकाणी बरोबर आहे. मग ऑप्शन आलं डी. स्टेटमेंट डी नाही, स्टेटमेंट मायक्रोस्पोर इज कवर्ड बाय 2 लेयर्ड कवरिंग कॉल्ड स्पोरोडर्म हे बरोबर वाक्य आहे. आणि स्पोरोपोलेनिन इज नॉट प्रेझेंट इन द रिजन ऑफ जर्म पोर्स. तर दोन्ही वाक्य त्या ठिकाणी बरोबर आहे. बोथ द स्टेटमेंट 1 and 2 आर करेक्ट. ए ऑप्शन येईल तिथे. ऑप्शन कोणतं येईल, ए. कारण मायक्रोस्पोरच्या भोवती डबल लेअरचं कवरिंग असतं आणि त्या दोन्हीला मिळून स्पोरोडर्म म्हणतात. पोलन ग्रेन अंडरगो फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन अँड प्रोड्यूस. जेव्हा पोलन ग्रेन तयार होतो त्यावेळेस लक्षात घ्या, जेव्हा पोलन ग्रेन तयार होतो तेव्हा तो एका सेलचा असतो आणि जेव्हा तो डिवाइड होतो तर तो 2 सेलचा बनतो. मला सांगा पोलन ग्रेनचं कोणतं डिव्हिजन होतं, मायटोटिक डिव्हिजन, आणि 2 सेल तयार करतो. मोठी सेल जी आहे त्याला व्हिजिटेटिव्ह सेल म्हणता आणि छोटी सेल जी आहे त्याला म्हणता जनरेटिव्ह सेल. मग आता बघा बरं, मोठी सेल कोणती आहे तर व्हिजिटेटिव्ह सेल आणि छोटी सेल कोणती आहे, जनरेटिव्ह सेल. तर मग कोणतं येईल बघा बरं. पहिलं ऑप्शनमध्ये बघा स्मॉल व्हिजिटेटिव्ह चुकीचं आहे. बी बिग, बिग म्हणजे मोठी, लार्ज व्हिजिटेटिव्ह हे बरोबर आहे. अँड स्मॉल थिन वॉल्ड आणि छोटी थिन वॉल्ड जनरेटिव्ह सेल, म्हणजे त्या ठिकाणी करेक्ट ऑप्शन येईल बी ऑप्शन. काय सांगा, बिग व्हिजिटेटिव्ह सेल अँड स्मॉल थिन वॉल्ड जनरेटिव्ह सेल. मोठी व्हिजिटेटिव्ह सेल आणि छोटी त्या ठिकाणी जनरेटिव्ह सेल. करेक्ट ऑप्शन आहे त्या ठिकाणी डी ऑप्शन. बऱ्याच जणांचं आलेलं आहे करेक्ट ऑप्शन इज द डी इज द करेक्ट ऑप्शन. त्यानंतर क्वेश्चन नंबर 11 कडे आपण जाऊ. विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट अबाउट पोलन ग्रेन. वाचा बरं. 4 ऑप्शन्स दिलेले आहे. 4 ऑप्शन्सपैकी कोणतं ऑप्शन करेक्ट नाही आहे ते त्या ठिकाणी आपल्याला नॉट करेक्ट म्हटलेलं आहे. कोणतं वाक्य करेक्ट नाही आहे, नॉट करेक्ट म्हटलेलं आहे, तर आपल्याला ते फाइंड आउट करायचं आहे. पहिलं वाक्य बघा बरं. मायक्रोस्पोर आर प्रोड्युस्ड बाय मायटोटिक डिव्हिजन ऑफ पोलन मदर सेल. म्हणजेच मायक्रोस्पोर मदर सेल. मायक्रोस्पोर मदर सेलचंच दुसरं नाव आहे पोलन मदर सेल. आणि बरोबर आहे. सांगा, मायक्रोस्पोर मदर सेलचं मिओसिस होतं आणि एका मायक्रोस्पोर म्हणजेच पोलन मदर सेलपासून 4
पोलन ग्रेन तयार होता. दुसरं जे त्या ठिकाणी बघा पोलन ग्रेन्स आर नरिश्ड बाय टॅपेटल लेअर. बरोबर आहे. ते पण आपण बघितलं टॅपेटमचे 2 फंक्शन आहे. पहिलं टू प्रोव्हाइड द न्यूट्रिशन टू द डेव्हलपिंग मायक्रोस्पोर प्रेझेंट इन पोलन सॅक आणि दुसरं आहे टू प्रोड्यूस द स्पोरोपोलेनिन. म्हणजे ते पण वाक्य बरोबर आहे. नंतर द 2 लेयर्स ऑफ पोलन आर पोलन ग्रेनचे 2 लेयर्स आहे मित्रांनो. आउटर एक्झाईल अँड इनर इंटाईल. ते पण बरोबर आहे. आउटर कोणता आहे सांगा एक्झाईल आणि इनर कोणता आहे इंटाईल. 2 लेयर्स ऑफ द पोलन आर आउटर एक्झाईल अँड इनर इंटाईल. जे 2 लेयर आहे त्यातला आउटर आहे एक्झाईल आणि इनर आहे इंटाईल. म्हणजे ते पण त्या ठिकाणी बरोबर आहे. मेल गॅमेटोफायटिक कम्प्लीट इट्स फुल डेव्हलपमेंट विद इन द पोलन सॅक. तर आता मला पहिल्यांदा तुम्हाला एक्सप्लेन करावं लागेल की मेल गॅमेटोफाइट म्हणजे कोण आहे. तर मेल गॅमेटोफाइट म्हणजे पोलन ग्रेन विथ पोलन ट्यूब कंटेनिंग 2 मेल गॅमेट्स. पोलन ग्रेन विथ पोलन ट्यूब कंटेनिंग 2 मेल गॅमेट. आणि मला सांगा बरं पोलन ट्यूब कधी तयार होते? जेव्हा पोलन ग्रेन रिलीज होऊन स्टिग्मावर डिपॉझिट होता त्यावेळेस पोलन ट्यूब तयार होते. म्हणजे याचा अर्थ मेल गॅमेटोफाइटची अर्धी डेव्हलपमेंट बिफोर पॉलिनेशन होते आणि अर्धी डेव्हलपमेंट आफ्टर पॉलिनेशन होते. पूर्ण डेव्हलपमेंट पोलन सॅकमध्ये होत नाही. लक्षात आलं का? तर ऑप्शन आहे. म्हणजे चुकीचं वाक्य कोणतं आहे पोलन ग्रेनच्या बाबतीत? तर डी ऑप्शन आहे. मेल गॅमेटोफाइट कम्प्लीट्स इट्स फुल डेव्हलपमेंट विद इन द पोलन सॅक इज अ रॉंग स्टेटमेंट बट ऑप्शन इट इज करेक्ट. स्टेटमेंट म्हणून रॉंग आहे आणि आपल्याला काय शोधायला सांगितलं? रॉंग स्टेटमेंट कोणतं आहे? जे रॉंग स्टेटमेंट आहे ते करेक्ट ऑप्शन राहील. तर ऑप्शन आलं डी ऑप्शन. नेक्स्ट आता इथं बघा हा ॲरो इथंपर्यंतच आहे. म्हणजे इकडं नाही आहे एवढाच ॲरो आहे फक्त असा आणि याला इथं ॲरो आहे. तर मला तुम्हाला सांगायचं आहे की बघा हे जे स्ट्रक्चर आहे हे पोलन ट्यूब आहे. त्यानंतर हे जे 2 आहे हे मेल गॅमेट्स आहे. मेल गॅमेट आणि इथं जे हे ट्यूब न्यूक्लियस आहे जे नंतर डिजनरेट होतं. कोण आहे? ट्यूब न्यूक्लियस आहे जे नंतर मित्रांनो काय होतं? डिजनरेट होतं. तर मग बघा बरं एक्स कोण आहे? तर हे नाही आहे फक्त इथंपर्यंत ॲरो आहे. तुम्ही लक्षात घ्या ॲरो इथंपर्यंत आहे. म्हणजे याचा अर्थ एक्स म्हणजे मेल गॅमेट नाही. पण मग कोण आहे? पोलन ट्यूब. मग एक्स म्हणजे पोलन ट्यूब आहे आणि वाय म्हणजे ट्यूब न्यूक्लियस आहे. करेक्ट ऑप्शन इज डी ऑप्शन. करेक्ट ऑप्शन कोणतं आहे सांगा? डी ऑप्शन. एक्स इज द पोलन ट्यूब अँड वाय इज द ट्यूब न्यूक्लियस. एक्स इज द पोलन ट्यूब अँड वाय इज द ट्यूब न्यूक्लियस. Formation of microspore takes place due to meiotic division of dash dash in anther. बघा फॉर्मेशन ऑफ मायक्रोस्पोर टेक्स प्लेस ड्यू टू मिओटिक डिव्हिजन ऑफ डॅश डॅश इन अँथर. सांगा बरं पटकन. छोटा क्वेश्चन आहे. कोणतं ऑप्शन करेक्ट आहे? कोणाचं मिओसिस होऊन त्या ठिकाणी मायक्रोस्पोर म्हणजे पोलन ग्रेन तयार होता? पटकन सांगा. वेदांग सदावर्ते डी ऑप्शन. नुमेर शेख डी ऑप्शन. अक्षय गाडेकर डी ऑप्शन. सिद्धी कुदळे डी ऑप्शन. समीक्षा मोरे डी ऑप्शन. व्हेरी गुड. समीक्षा चव्हाण वेदांग सदावर्ते डी ऑप्शन. पूजा जाधव राधिका जाधव डी ऑप्शन. समृद्धी सोनवणे माया थोरात सुमित मोरे. व्हेरी गुड. सांगा आपल्याला माहिती आहे पोलन सॅकच्या आतमध्ये कोण असतं? मायक्रोस्पोर मदर सेल. मायक्रोस्पोर मदर सेलचं कोणतं डिव्हिजन होतं? मिओसिस. आणि त्या ठिकाणी 4-4च्या ग्रुपमध्ये पोलन ग्रेन तयार होता. व्हेरी गुड. ऋतुजा टेंगडे बरोबर आहे. आनंद उगले डी ऑप्शन. फॉर्मेशन ऑफ मायक्रोस्पोर बघा ऑप्शन कोणतं आलं? डी इज द करेक्ट ऑप्शन. आता हे बघा हा थोडासा टिपिकल टाईपचा क्वेश्चन आहे. तर याचं बघा काय कंडिशन येईल. तर याचं डी ऑप्शन आहे ते पण कसं ते एक्सप्लेन करतो.
आयडेंटिफाय द करेक्ट रेशो ऑफ मेल गॅमेट व्हिजिटेटिव्ह सेल जनरेटिव्ह सेल मायक्रोस्पोर मदर सेल प्रोड्युस्ड इन द मायक्रोस्पोरेंजियम इन 80 पोलन ग्रेन आर रिलीज फ्रॉम इट. म्हणजे 80 पोलन ग्रेन रिलीज होत आहे, 80 पोलन ग्रेन रिलीज होत आहे. तर रेशो विचारला. आता कधी लक्षात घ्या, रेशो आहे ना, किती करता विचारू द्या, एका करता जो राहील तोच रेशो 80 करता राहील, किती करता पण राहील. कारण रेशो आहे, तो संख्या नाही आहे, संख्या वेगळी राहील, रेशो एकच राहील. लक्षात घ्या. म्हणजे समजा आता बघा, एक मेगास्पोर मदर सेल आहे, सॉरी मायक्रोस्पोर मदर सेल आहे. पोलन ग्रेन करता मायक्रोस्पोर आणि ओरीमध्ये मेगास्पोर, तर ते ठीक आहे. मायक्रोस्पोर मदर सेल एक आहे, ही एक मायक्रोस्पोर मदर सेल आहे. सर्वांना लक्ष द्या, सगळ्यांनी लक्षात घ्यायचं व्यवस्थित. याचं काय होईल, मिओसिस होईल. आणि सांगा किती पोलन ग्रेन त्या ठिकाणी तयार होतील, 4 पोलन ग्रेन तयार होतील. किती पोलन ग्रेन तयार होतील, 4. एकापासून 4 तयार होता हॅप्लॉइड. लक्षात घ्या व्यवस्थित. त्यानंतर सांगा एका पोलन ग्रेन पासून, आता इथं लक्ष द्या, इथं डिवाइड होईल, एक सेल मोठी व्हिजिटेटिव्ह, एक सेल छोटी जनरेटिव्ह. हे व्हिजिटेटिव्ह जनरेटिव्ह, व्हिजिटेटिव्ह जनरेटिव्ह. याच्यापासून पण पहिले पोलन ग्रेन एका सेलचा असतो आणि नंतर तो 2-2 सेलचा होतो. तर मोठी सेल व्हिजिटेटिव्ह, सांगा ही व्हिजिटेटिव्ह सेल आणि ही जनरेटिव्ह. व्हिजिटेटिव्ह जनरेटिव्ह, व्हिजिटेटिव्ह जनरेटिव्ह, व्हिजिटेटिव्ह जनरेटिव्ह. सांगा मग मायक्रोस्पोर मदर सेल किती होत्या, 1. तर एका मायक्रोस्पोर मदर सेलपासून किती पोलन ग्रेन तयार झाले, 4. आता 4 पासून किती व्हिजिटेटिव्ह सेल तयार झाल्या, 1 2 3 4. म्हणजे 4 व्हिजिटेटिव्ह सेल आहे. कोणत्या, व्हिजिटेटिव्ह सेल 4. जनरेटिव्ह सेल पण किती आहे, 4. इथं लिहितो जनरेटिव्ह सेल, त्या पण किती येतील, 4. आता हे ट्रान्सफर होतील कुठं, स्टिग्मावरती. आणि स्टिग्मावर गेल्यावर इथं डायग्राम काढतो बघा. आता एक पहिले एकाचा विचार करू, काय होईल सांगा बरं. जे पोलन ग्रेन ज्या वेळेस कुठं जातील, स्टिग्मावर, काय तयार करतील, पोलन ट्यूब. पोलन ट्यूबच्या आतमध्ये कोण जाईल, जनरेटिव्ह सेलचं न्यूक्लियस, आणि डिवाइड होईल परत. आणि सांगा एक पोलन ट्यूब किती मेल गॅमेट असतात एका पोलन ट्यूबमध्ये, 2. मग सांगा याच्या पोलन ट्यूबमध्ये 2 मेल गॅमेट असतील. याच्यापासून जी पोलन ट्यूब तयार होईल, कारण का लक्षात घ्या, जे एका जनरेटिव्ह सेलपासून 2 मेल गॅमेट तयार होता. काय सांगा, एका जनरेटिव्ह सेलपासून 2 मेल गॅमेट तयार होता, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि मग सांगा एका जनरेटिव्ह सेल 2 मेल गॅमेट, एक जनरेटिव्ह सेल 2 मेल गॅमेट, 2 मेल गॅमेट 2. म्हणजे बघा मायक्रोस्पोर मदर सेल 1 असेल तर व्हिजिटेटिव्ह सेल 4 असतात, जनरेटिव्ह सेल 4 असतात. आणि 4 जनरेटिव्ह सेल असतील तर सांगा एका जनरेटिव्ह सेलपासून त्या ठिकाणी, एका जनरेटिव्ह सेलपासून एक त्या ठिकाणी किती मेल गॅमेट तयार होता, 2. तर आपल्याकडे किती जनरेटिव्ह सेल आहे, 4. तर किती मेल गॅमेट तयार होतील, 8. एकापासून 2. आणि मग रेशो आता हा नाही येणार, का बरं, कारण सांगा करेक्ट रेशो हे कोण आहे, MMC मायक्रोस्पोर मदर सेल. ही कोणती सेल आहे, व्हिजिटेटिव्ह. ही कोणती आहे, जनरेटिव्ह. आणि हे कोण आहे, मेल गॅमेट. कारण इकडून घेणं गरजेचं होतं, कारण आपल्याला सिक्वेन्स इथून स्टार्ट होतो, म्हणून मी तिथून घेतलं. पण त्यांनी काय विचारलं बघा, रेशो ऑफ, पहिले कोण विचारलं, मेल गॅमेट. किती तयार झाले सांगा मित्रांनो, 8. किती व्हिजिटेटिव्ह सेल तयार झाल्या, 4. जनरेटिव्ह सेल किती तयार झाल्या, 4. आणि मायक्रोस्पोर मदर सेल किती राहील, 1. मग काय आलं सांगा, 8 4 4 1. अँड दिस इज द करेक्ट आन्सर. करेक्ट ऑप्शन इज डी ऑप्शन. म्हणजे याच्या ऐवजी तुम्हाला वेगळी संख्या दिली तरी सुद्धा रेशो साधारण ह्याच पद्धतीने येईल, हे लक्षात घ्या तुम्ही. कारण रेशो आहे, हा संख्या वेगळी येईल, संख्या वेगळी येईल, हे तुम्ही लक्षात घ्या. आता इथं संख्या
वेगवेगळी येते. कारण का? कारण संख्येनुसार मग क्वांटिटी बदलेल, पण रेशो मात्र हाच येईल. आणि करेक्ट ऑप्शन आलं मित्रांनो, डी इज द करेक्ट ऑप्शन. याचं बघा बरं आता क्वेश्चन नंबर 15चं काय ऑप्शन येत आहे बघा. कोणती प्लॉयडी विचारलेली आहे. काय विचारलेलं आहे? प्लॉयडी. बघा काय येईल ऑप्शन. ओके, तर प्लॉयडी आपल्याला विचारलेली आहे आणि करेक्ट ऑप्शन मॅच करायचे. तर बघा पेन सांगा. आता मी इथं एक्सप्लेन करतो. पेन कोण कोण एकत्र येऊन बनतं? तर सेकंडरी न्यूक्लियस आणि बघतो सांगतो. बघा करेक्ट ऑप्शन आहे सी. सी करेक्ट आहे, सर्वांचं येतं आहे. अक्षय गाडेकर सी ऑप्शन. त्यानंतर सिद्धी नाही, बी ऑप्शन नाही आहे, सी ऑप्शन येते. बघा कसं, तर इथं बघा पेन कोणापासून बनतं? हेप्लॉइड मेल गॅमेट आणि डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस. म्हणजे याचा अर्थ असतं पेन इज ट्रिप्लॉइड. म्हणजे इथं मॅच होईल ते. पेन कसं आहे? ट्रिप्लॉइड. अँड न्यू सेलस म्हणजे जेव्हा ओव्ह्यूलच्या आतमध्ये एम्ब्रिओ सॅक तयार झालेलं नाही आहे तेव्हा ज्या सेलचा बंच असतो पॅरेन्कायमॅटस सेल सेंटरला, तो न्यू सेलस असतं. त्या सगळ्या सेल डिप्लॉइड असतं मित्रांनो. आणि अँटीपोडल सेल कोणत्या आहे? हे जे एम्ब्रिओ सॅग आहे तर हे चॅलाझलेंट, हे मायक्रोपायलर एम्ब्रिओ सॅकच्या त्या ठिकाणी वरच्या बाजूला ह्या सगळ्या हेप्लॉइड सेल्स आहे. कोणत्या आहे सांगा? हेप्लॉइड. एक सुद्धा हेप्लॉइड आहे. हे सगळे हेप्लॉइड आहे. फक्त इथं सेकंडरी न्यूक्लियस आहे ते डिप्लॉइड आहे, बाकी सगळ्या सेल हेप्लॉइड आहे. तर या कोणत्या सेल आहे? अँटीपोडल सेल. कोणत्या आहे? अँटीपोडल सेल. आणि या हेप्लॉइड असतात. म्हणजे इथं हा पार्ट येईल. म्हणजे सांगा 1चं येईल सी, 1चं येईल सी, 2चं येईल ए, 2चं येईल ए आणि 3चं येईल बी, 3चं येईल बी. करेक्ट ऑप्शन इज सी. करेक्ट ऑप्शन कोणता असेल? सी इज द करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 15चं सी ऑप्शन येईल. द मॅच्युअर एम्ब्रिओ सॅग इनसाइड द ओव्ह्यूल. सांगा आता त्या ठिकाणी जो मॅच्युअर एम्ब्रिओ सॅग आहे त्याच्यामध्ये इनसाइड द ओव्ह्यूल हॅज ओनली डिप्लॉइड सेल फ्रॉम द बिगिनिंग, इज फॉर्म फ्रॉम फंक्शनल मेगास्पोर, डिजनरेट आफ्टर फर्टिलायझेशन, हॅज ओनली हेप्लॉइड सेल. सांगा हॅज ओनली डिप्लॉइड सेल चुकीचं आहे फ्रॉम द बिगिनिंग. का? कारण एम्ब्रिओ सॅगमध्ये अँटीपोडल सेल हेप्लॉइड आहे, एग हेप्लॉइड आहे, 2 सिनर्जिड सेल हेप्लॉइड आहे आणि सेकंडरी न्यूक्लियस आत्ताच दाखवलं सेकंडरी न्यूक्लियस डिप्लॉइड आहे. म्हणजे सगळ्या सेल डिप्लॉइड नाही आहे. म्हणजे याचा अर्थ ए ऑप्शन चुकीचं आहे. इज फॉर्म फ्रॉम फंक्शनल मेगास्पोर हे बरोबर वाटतंय. का बरं? बघा इज फॉर्म फ्रॉम फंक्शनल मेगास्पोर, कारण आपल्याला माहिती आहे मेगास्पोर मदर सेलचं, कोणाचं? मेगास्पोर मदर सेलचं मिओसिस झालं, 4 मेगास्पोर तयार झाले, 3 डिजनरेट झाले आणि एक जो होता फंक्शनल मेगास्पोर त्यापासून पूर्ण एम्ब्रिओ सॅक तयार झालं ओव्ह्यूलच्या आतमध्ये. द करेक्ट ऑप्शन इज बी ऑप्शन. करेक्ट ऑप्शन कोणता असेल? बी इज द करेक्ट ऑप्शन. विच ऑफ द फॉलोइंग पेअर आर हेप्लॉइड स्ट्रक्चर. सांगा आता जे न्यू सेलस आहे ते डिप्लॉइड असतं, मायक्रोस्पोर हेप्लॉइड असतात, अँटीपोडल सेल हेप्लॉइड सेल्स आहे, मेगास्पोर मदर सेल डिप्लॉइड आहे. नोट करत चालय या. नंतर न्यू सेलस डिप्लॉइड आहे, अँटीपोडल सेल हेप्लॉइड आहे,
एग सेल हॅप्लॉइड आहे, अँटीपोडल सेल हॅप्लॉइड आहे. मग कोणती जोडी मध्ये दोन्ही पण हॅप्लॉइड पार्ट येत आहे, तर करेक्ट ऑप्शन आलं डी इज द करेक्ट ऑप्शन. एग सेल इज हॅप्लॉइड, अँटीपोडल सेल्स आर ऑल्सो हॅप्लॉइड. एग सेल सुद्धा हॅप्लॉइड असते, अँटीपोडल सेल सुद्धा हॅप्लॉइड्स असतात. कळालंय सगळ्यांना. नेक्स्ट, ड्युरिंग डबल फर्टिलायझेशन पोलन ट्यूब इज गायडेड टुवर्ड्स द एग थ्रू द स्पेशल हिअरी प्रोजेक्शन नोन ॲज. तर आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे, हा एम्ब्रिओ सॅग आहे, हे एग आहे आणि इथं सिनर्जिड सेल्स प्रेझेंट आहे आणि सिनर्जिड सेलच्या आतमध्ये सिनर्जिड सेलच्या आतमध्ये असं फिंगर लाईक प्रोजेक्शन्स आहे, त्याला म्हणता फिलीफॉर्म ॲपरेटस. काय नाव द्यायचं आहे, ज्या सेल्स आहे त्याला काय नाव द्यायचं आहे मित्रांनो, फिलीफॉर्म ॲपरेटस. अँड दे गाईड द एंट्री ऑफ पोलन ट्यूब. जे फिलीफॉर्म ॲपरेटस आहे त्यांच्या अंडर असते, त्यांच्या इन्फ्लुएन्समध्ये असते पोलन ट्यूबची, पोलन एम्ब्रिओ सॅगमध्ये होणारी एंट्री. तर फिलीफॉर्म ॲपरेटस, डी इज द करेक्ट ऑप्शन. कोणता असेल सांगा, डी हे त्या ठिकाणी करेक्ट ऑप्शन आहे. 18चं आलं डी ऑप्शन. आता हे थोडंसं वेगळ्या प्रकारचा पार्ट आहे, तर याच्यात मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. बघा या ठिकाणी एक्स काय, तर हे 11वीला झालेला पार्ट आहे, थोडा मिक्स क्वेश्चन आहे. तर ही ग्राउंड लेवल आहे आणि मक्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर काही रूट्स हे जमिनीतून वरतून असे खाली जातात, यांना म्हणता प्रॉप रूट्स. हे असे जातात. दे गिव्ह ॲडिशनल सपोर्ट टू द मेज प्लांट. मेज प्लांटला ॲडिशनल सपोर्ट देता, मग ते झाले सपोर्टिंग रूट, प्रॉप रूट्स. त्यांना काय म्हणता, प्रॉप रूट्स. म्हणजे एक्स कोण आहे, तर एक्स आहे प्रॉप रूट्स आहे. 11वीचा पार्ट आहे हा, 11वीचा पार्ट आहे, पण आपल्याला तो रिलेटेड आहे, काही अडचण नाही आहे. त्यानंतर वाय काय, वाय, तर वाय त्या ठिकाणी दुसरा ऑप्शन आहे वाय. तर वाय हे जे हे फिमेल फ्लावर्स आहे. वाय कोण आहे, फिमेल फ्लावर्स अशा असतं इथं, ते फिमेल फ्लावर्स. आणि झेड कोण आहे, तर झेडला त्या ठिकाणी टॅसल नाव दिलं जातं. काय नाव दिलं जातं, टॅसल. टॅसल म्हणजे काय, तर हा पूर्ण बंच आहे. बघा मक्यामध्ये असं वरच्या बाजूला तुरा आलेला दिसतो आणि त्या तुऱ्याला कधीच मका येत नाही. लक्षात घ्या, मका कुठे येतं, असे खाली येतं बघा इथं. का बरं, कारण मका कोणापासून येणार आहे, फिमेल फ्लावर्स पासून येणार आहे. मेल फ्लावर्स पासून मका नाही येऊ शकत आहे. मग मेल फ्लावर हे पोलन ग्रेन तयार करण्याकरता त्या ठिकाणी वरच्या बाजूला आहे आणि एकटे नाही आहे, ग्रुपनी आहे. आणि त्या मेल फ्लावरच्या ग्रुपला नाव देता टॅसल्स. त्या मेल फ्लावरच्या ग्रुपला काय नाव दिलं जातं, टॅसल हे नाव त्या ठिकाणी दिलं जातं. काय नाव दिलं जातं सांगा मित्रांनो, टॅसल हे नाव दिलं जाईल. तर ऑप्शन येत आहे बघा, मग एक्स कोण आहे, प्रॉप रूट. वाय कोण आहे, स्टाईल. स्टाईल म्हणजे कोणाचा पार्ट असतो सांगा, स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी म्हणजे फिमेल फ्लावरचा. स्टाईल कार्पेलचा पार्ट आहे, म्हणून वाय येईल स्टाईल आणि झेड येईल टॅसल्स. झेड काय येईल, टॅसल्स. तर ऑप्शन आलं बी इज द करेक्ट ऑप्शन. कोणतं ऑप्शन करेक्ट येईल सांगा, बी हे या ठिकाणी करेक्ट ऑप्शन असेल. तर श्रेया जेजूरकर वेलकम है ना. आज पहिल्यांदा तुम्ही कमेंट केली आहे, कंटिन्यू कमेंट करा, कंटिन्यू क्लासला प्रेझेंट राहा. व्हेरी गुड. नेक्स्ट पार्ट, जिनेटिकली व्हॅरिड ऑफस्प्रिंग्स आर जनरेटेड इन. आता मला सांगा, सेल्फ पॉलिनेशन झालं, कोणतं पॉलिनेशन, सेल्फ पॉलिनेशन झालं, तर त्या ठिकाणी जिनेटिकली आयडेंटिकल व्हरायटी तयार होते. कोणती सांगा, जिनेटिकली आयडेंटिकल व्हरायटी तयार होते सेल्फ पॉलिनेशनमध्ये. लक्षात घ्या, सेल्फ पॉलिनेशन झालं तर काय तयार होतं, जिनेटिकली आयडेंटिकल व्हरायटी. आणि जर क्रॉस पॉलिनेशन झालं, कोणतं, क्रॉस पॉलिनेशन, तर मग मला सांगा जीन्स दोन झाडाकडून एकत्र येतात आणि त्यात व्हॅरिएशन्स होता. म्हणजे जिनेटिकली व्हॅरिएबल व्हरायटी कोणामध्ये तयार होते. व्हेरी गुड. त्या ठिकाणी
जे ऑप्शन सांगितलेलं आहे डी ऑप्शन श्रेया जेजूरकर. तर आता जे याच्यात बघा बरं, जेनेटिकली व्हॅरिड ऑफस्प्रिंग आर जनरेटेड बाय, सांगा बरं. होमोगॅमी हे सेल्फ पॉलिनेशनचा म्हणजे सेल्फ पॉलिनेशनचा ॲडॉप्टेशन आहे. म्हणजे काय सांगा, अँड्रोशियम अँड गायनोशियम मॅच्युअर ॲट द सेम कंडिशन, मग त्यावेळेस सेल्फ पॉलिनेशन होणार. क्लिस्टोगॅमी फ्लावर्स आर परमनंटली क्लोज, सांगा कोणतं पॉलिनेशन होणार, कंपल्सरी सेल्फ. ॲटोगॅमी एकाच झाडाचं पोलन ग्रेन आणि त्याच झाडाचं त्याच फुलाचं स्टिग्मा म्हणजे सेल्फ पॉलिनेशन. म्हणजे हे सगळे सेल्फ पॉलिनेशनचे ऑप्शन्स आहे. आणि आपल्याला व्हॅरिड म्हणजे बदललेली गुण वेगळे असणारी व्हरायटी कधी तयार होते, क्रॉस पॉलिनेशन. आणि क्रॉस पॉलिनेशनमध्ये मित्रांनो 2 प्रकार आहे, झिनोगॅमी आणि हायब्रिडायझेशन. हे झालं क्रॉस पॉलिनेशनचा प्रकार आहे झिनोगॅमी, आणि क्रॉस पॉलिनेशनमध्येच व्हॅरिड व्हरायटी तयार होते. तर ऑप्शन आलं मित्रांनो डी ऑप्शन. व्हेरी गुड. बऱ्याच विद्यार्थ्यांनी डी ऑप्शन दिलेलं आहे. डी इज द करेक्ट ऑप्शन. तर पोलन ग्रेन ट्रान्सफर्ड फ्रॉम वन फ्लॉवर टू अनदर इन प्लांट थ्रू बायोटिक एजन्सी इज अबाउट. तर साधारण बायोटिक म्हणजे लिव्हिंग एजंट, आणि लिव्हिंग एजंटमुळे पॉलिनेशन 80% होतं. पूर्ण पॉलिनेशनच्या 80% पॉलिनेशन हे बायोटिक एजंट्समुळं होतं. त्यात पण जास्त करून इन्सेक्ट्समुळं, त्यात पण जास्त करून कोणामध्ये होईल, इन्सेक्ट. तर आन्सर आलं डी ऑप्शन. बघा रे, वाचा आणि सांगा. डी ऑप्शन बरोबर आहे. बघा कसं, आयडेंटिफाय द टाईप ऑफ पॉलिनेशन ऑकरिंग इन प्लांट हॅव्हिंग द फॉलोइंग कॅरेक्टर. लार्ज शोई फ्लावर्स, मोठे मोठे फुलं. मोठे फुलं म्हटले का शक्यतो ऑर्निथोफिली, शक्यतो काय ऑर्निथोफिली. डायल्यूट नेक्टर, फुलांचा रस आहे. आणि अजून एक असतं बघा पक्ष्यांमध्ये, विदाऊट फ्रॅग्रन्स. आपण एक पॉईंट घेतला होता बघा, तुम्हाला आठवत असेल. But the flowers do not produce the fragrance because birds have poor sense of fragrance. पक्ष्यांना फुलांच्या वासाचा जास्त सेन्स नसतो, फुलांच्या वासाचा जास्त सेन्स नसतो. मग त्या ठिकाणी ऑर्निथोफिली इज द करेक्ट ऑप्शन. कोणतं ऑप्शन करेक्ट आहे, ऑर्निथो. 2 याच्यावरून कळालं मला कोणते 2, लार्ज शोई फ्लावर आणि विदाऊट फ्रॅग्रन्स. या 2 पॉईंटवरून मला लक्षात आलं. वैष्णवी कासार बी ऑप्शन बरोबर आहे. ऋतुजा भुजाडे बी ऑप्शन बरोबर आहे. वेदांग सदावर्ते बी ऑप्शन इज करेक्ट. व्हेरी गुड. समीक्षा, मागच्या क्वेश्चनचा आन्सर होतं. समीक्षा मोरे डी, बी, ओके, बी ऑप्शन इज करेक्ट. पूजा जाधव बी ऑप्शन इज करेक्ट. बघा याच्यात बघा बरं आता, हायड्रोफिली इज नॉट सीन इन, हायड्रोफिली इज नॉट सीन इन. अक्षय गाडेकर बी ऑप्शन. सिद्धी कुदळे बी. व्हेरी गुड. आता मी तुम्हाला एकनाथ आहेर सी ऑप्शन नाही बेटा, बी ऑप्शन येईल. अक्षय गाडेकर नाही. तर बघा करेक्ट आन्सर कोणतं आहे, बी ऑप्शन. आता मी तुम्हाला ते पूर्ण एक्सप्लेन करून देतो. तर व्हॅलिस्नेरियामध्ये इपी हायड्रोफिली आहे, पॉलिनेशन ॲट द सरफेस ऑफ वॉटर. हायड्रोफिलीचे 2 टाईप होते, इपी आणि हायपो. तर व्हॅलिस्नेरियामध्ये हे पाठ करायचा चार्ट आहे बघा. व्हॅलिस्नेरिया इपी हायड्रोफिली, झोस्टेरा आणि सेरॅटोफायलम हायपो हायड्रोफिली. काय सांगा, झोस्टेरा आणि सेरॅटोफायलम काय येईल, हायपो हायड्रोफिली. आणि सम ॲक्वॅटिक प्लांट आर ॲनिमोफिलस, म्हणजे वाऱ्यामुळं पॉलिनेशन होतं त्यांच्यामध्ये जरी ते ॲक्वॅटिक आहे. ॲनिमोफिली म्हणजे वाऱ्यामुळं पॉलिनेशन. आणि त्याचं आहे एक्झाम्पल पोटॅमोगॅटॉन आणि हॅलोगॅरिस. कोणतंही सांगा,
पोटॅमोगॅटॉन आणि हॅलोगॅरिस. आणि सम ॲक्वॅटिक प्लांट आर एंटोमोफिलस. एंटोमोफिली म्हणजे पॉलिनेशन ड्यू टू इन्सेक्ट्स. आणि म्हणजे जरी ते ॲक्वॅटिक आहे पण त्यांच्या मध्ये कीटकांमुळे पॉलिनेशन होतं. आणि लोटस, वॉटर हायसिन आणि वॉटर लिली. सांगा, लोटस, वॉटर हायसिन आणि वॉटर लिली सांगा, यांच्यामध्ये जरी ते ॲक्वॅटिक आहे तरी त्यांच्यामध्ये काय होत नाही, पॉलिनेशन ड्यू टू वॉटर होत नाही. एंटोमोफिलस फ्लॉवर्स येते. कोणते कोणते? लोटस, वॉटर हायसिंथ आणि मग आता बघा व्हॅलिस्नेरिया, याच्यात हायड्रोफिली आहे. जोस्टेरा बघा, याच्यात व्हॅलिस्नेरियामध्ये हायड्रोफिली आहे, इपी हायड्रोफिली आहे. जोस्टेरा, सेरॅटोफायलम यांच्यात पण हायपोहायड्रोफिली आहे. मग राहिलं कोण? वॉटर लिली. द करेक्ट ऑप्शन इज बी इज द करेक्ट ऑप्शन. कंपॅरेटिव्हली लार्ज अमाऊंट ऑफ, कोणामध्ये मोठे मोठे पोलन ग्रेन्स त्या ठिकाणी तयार होतील. कंपॅरेटिव्हली लार्ज अमाऊंट ऑफ पोलन ग्रेन्स आर वेस्टेड ड्युरिंग. सांगा, कोणामध्ये पोलन ग्रेनचं वेस्टेज जास्त होईल? कोणामध्ये पोलन ग्रेनचं वेस्टेज त्या ठिकाणी जास्त होईल ते विचारलेलं आहे. तर सांगा, हवेमुळं म्हणजे कोणतं? वाऱ्यामुळं जे पॉलिनेशन होतं त्यामुळे वाऱ्यामुळे जे पोलन ग्रेन्स उडतात त्यांचं काय होईल सांगा, ते बरेचसे जमिनीवर इकडं तिकडं पडतील आणि त्यामुळे ॲनिमोफिलीमध्ये म्हणजे हायड्रोफिली, पाण्यामुळे हायड्रोफिली काय असेल? पाण्यामुळे पॉलिनेशन. ऑर्निथोफिली पक्ष्यांमुळे पॉलिनेशन. ॲनिमोफिली हवेमुळे पॉलिनेशन. कायरोप्टेरोफिली वटवागळामुळे पॉलिनेशन. पण सगळ्यात जास्त वेस्टेज ऑफ पोलन ग्रेन ॲनिमोफिलीमध्ये होता, कारण पोलन ग्रेन हवेमुळे इकडं तिकडं उडून जातात. तर ऑप्शन आलं ए ऑप्शन. कोणतं आलं? ए इज द करेक्ट ऑप्शन. विच वन ऑफ द फॉलोइंग युजली डज नॉट प्रमोट सेल्फ पॉलिनेशन? सांगा, प्रोटँड्री बघा, बायसेक्शुअलिटी म्हणजे मेल आणि फिमेल पार्ट एकाच फुलामध्ये तर सेल्फ पॉलिनेशन आहे. मेल आणि फिमेल पार्ट एकाच वेळेस मॅच्युअर होईल, सेल्फ पॉलिनेशन. क्लिस्टोगॅमी, फ्लावर परमनंटली क्लोज्ड असतील, सेल्फ पॉलिनेशन. प्रोटँड्री म्हणजे काय? अँड्रोशियम मॅच्युअर अर्लियर दॅन गायनोशियम. म्हणजे एखाद्या फुलाचा अँड्रोशियम मॅच्युअर झाला तर गायनोशियम नाही होणार. आणि मग सांगा, कोणतं पॉलिनेशन नाही होणार? सेल्फ पॉलिनेशन नाही होणार. तर प्रोटँड्री इज अ आउटब्रीडिंग डिव्हाइस इन विच अँड्रोशियम मॅच्युअर अर्लियर दॅन गायनोशियम. तर जे प्रोटँड्री आहे, इट डज नॉट प्रमोट द सेल्फ पॉलिनेशन, इट प्रमोट्स द क्रॉस पॉलिनेशन. कोणतं पॉलिनेशनला प्रमोट केलं जाईल? क्रॉस पॉलिनेशन. प्रोटँड्री इज द करेक्ट ऑप्शन. सी इज द करेक्ट ऑप्शन. व्हेरी गुड. क्वेश्चन नंबर 26 कडे जाऊ. गिवन बिलो आर द टू स्टेटमेंट क्रॉस पॉलिनेशन जनरेट जेनेटिकली युनिफॉर्म ऑफस्प्रिंग. चुकीचं वाक्य आहे. क्रॉस पॉलिनेशनमध्ये जेनेटिकली युनिफॉर्म नाही राहू शकत. का बरं? दोन झाडाचे गुण येतात त्याच्यात, त्यामुळे युनिफॉर्म नसतात. जेनेटिकली आयडेंटिकल नसतं, जेनेटिकली व्हॅरिएशन त्यात असतात. देन कंटिन्यूड सेल्फ पॉलिनेशन रिझल्ट इन इनब्रीडिंग डिप्रेशन. कंटिन्यू जर एखाद्या झाडामध्ये सेल्फ पॉलिनेशन झालं तर जे नवीन अपत्य प्रोजिनी ते वीक तयार होतं, त्याला म्हणता इनब्रीडिंग डिप्रेशन. इनब्रीडिंगचा अर्थ होतो सेल्फ पॉलिनेशन आणि डिप्रेशन म्हणजे गुण कमी होणं, चांगले गुण कमी होणं. म्हणजे याचा अर्थ क्रॉस पॉलिनेशन जनरेट जेनेटिकली युनिफॉर्म ऑफ स्प्रिंग चुकीचं वाक्य आहे. आणि कंटिन्यू सेल्फ पॉलिनेशन रिझल्ट इन इनब्रीडिंग डिप्रेशन म्हणजे वीक प्रोजिनी तयार होते, बरोबर आहे. सेल्फ पॉलिनेशन कंटिन्यू झालं तर प्रोजिनी बिकम वीक. प्रोजिनी कशी तयार होते? वीक. म्हणजे पहिलं वाक्य चुकीचं आहे, दुसरं वाक्य बरोबर आहे. मग त्या ठिकाणी करेक्ट कोणतं येईल सांगा? क्रॉस स्टेटमेंट 1 इज इनकरेक्ट अँड स्टेटमेंट 2 इज करेक्ट. द करेक्ट ऑप्शन इज डी ऑप्शन. व्हेरी गुड. करेक्ट ऑप्शन समीक्षा मोरे, डी ऑप्शन करेक्ट आहे. व्हेरी गुड. बघा, विच ऑफ द फॉलोइंग आउटब्रीडिंग डिव्हाइस इज फाउंड इन ग्लोरिओसा. ग्लोरिओसामध्ये कोणतं
आउटब्रीडिंग डिव्हाइस असतं. तर त्यामध्ये बघा आता हे डायकोगॅमी, लक्षात घ्या कन्सेप्ट. डायकोगॅमी काय सांगते? डायकोगॅमीमध्ये इन डायकोगॅमी अँथर अँड स्टिग्मा डू नॉट मॅच्युअर सायमल्टेनियसली. अँथर आणि स्टिग्मा बरोबर मॅच्युअर होणार नाही अँड सेल्फ पॉलिनेशन इज अवॉइडेड. त्यामध्ये दोन प्रकार आहे परत डायकोगॅमीमध्ये. पहिला प्रकार आहे प्रोटँड्री, ज्यामध्ये अँड्रोशियम मॅच्युअर अर्लियर दॅन गायनोशियम. सनफ्लावर इज द एक्झाम्पल. आणि दुसरं जे प्रोटोगायनी म्हणजे गायनोशियम मॅच्युअर्स अर्लियर दॅन अँड्रोशियम, म्हणजे स्टिग्मा बिकम रिसेप्टिव्ह फर्स्ट. पहिले स्टिग्मा मॅच्युअर होईल आणि तेव्हा पोलन ग्रेनच तयार होणार नाही. मग त्याच्यात सांगा मायचेलिया आणि ग्लोरिओसा. म्हणजे सांगा ग्लोरिओसा हे कशाची कंडिशन आहे? प्रोटोगायनीची. कशाची कंडिशन आहे? प्रोटोगायनी. तर ऑप्शन येईल, करेक्ट ऑप्शन येईल ए इज द करेक्ट ऑप्शन. व्हेरी गुड. वैष्णवी कासार, वेदांग सदावर्ते दोघांनी करेक्ट ऑप्शन सांगितलेलं आहे. त्यानंतरचा पार्ट आहे अरेंज द फॉलोइंग इव्हेंट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन अँजिओस्पर्म इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. त्यांच्या सिक्वेन्सनी ऑफ देअर ऑकरन्सच्या हिशोबाने पूर्ण सिक्वेन्स लावायचा आहे. लावा बरं सिक्वेन्स आणि बघा कोणतं ऑप्शन येत आहे. सिक्वेन्सनी लावायचंय, पहिले कोण नंतर कोण. ए करेक्ट ऑप्शन सांगितलं जात आहे. ऋतुजा भुजाडे नाही, मागच्या क्वेश्चनचं आहे. सिद्धी कुदळे बी ऑप्शन, अक्षय गाडेकर डी ऑप्शन, श्रेया जेजूरकर बी ऑप्शन, आनंद उगले बी ऑप्शन, पूजा जाधव बी ऑप्शन. बघू आपण. बघा काय सिक्वेन्स आहे. पहिल्यांदा व्हील सिनगॅमी, त्या ठिकाणी कसं म्हटलेलं आहे? अरेंज द फॉलोइंग इव्हेंट्स ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन अँजिओस्पर्म इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर ऑफ देअर ऑकरन्स अँड चूज द करेक्ट आन्सर फ्रॉम द. आता पहिलं काय होईल? सिनगॅमी, ट्रिपल फ्युजन, डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म. सांगा सिनगॅमी म्हणजे फर्स्ट फर्टिलायझेशन, ट्रिपल फ्युजन सेकंड फर्टिलायझेशन, मग डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म आणि लास्टला व्हील डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ. तर करेक्ट ऑप्शन इज बी ऑप्शन. करेक्ट ऑप्शन कोणतं आहे? बी. पहिल्यांदा मेल फिमेल गॅमेट एकत्र येतील, सिनगॅमी झायगोट तयार होईल. दुसरा मेल गॅमेट सेकंडरी न्यूक्लियस बरोबर युनाईट होईल आणि पेन तयार करेल, दॅट इज कॉल्ड ट्रिपल फ्युजन. पेनपासून एंडोस्पर्म तयार होईल आणि एंडोस्पर्म तयार झाल्यावर मग एम्ब्रिओ तयार होईल झायगोटपासून. तर करेक्ट ऑप्शन व्हेरी गुड बी ऑप्शन. बऱ्याच विद्यार्थ्यांनी सांगितलं होतं, कोणीतरी डी ऑप्शन सांगितलं होतं, अक्षय गाडेकर. तर करेक्ट ऑप्शन कोणतं आहे? बी. बाकी सर्वांनी पवन वाळके बी ऑप्शन सांगितलं, वैष्णवी कासार बी ऑप्शन. प्रोडक्ट ऑफ जनरेटिव्ह फर्टिलायझेशन ड्युरिंग डबल फर्टिलायझेशन. डबल फर्टिलायझेशनमध्ये जनरेटिव्ह म्हणजे याचा अर्थ जनरेशनला पुढं नेणारं, आणि जनरेशनला पुढं नेण्याचं काम कोण करतं? एम्ब्रिओ. आणि एम्ब्रिओ कोणापासून तयार होतो? झायगोटपासून. किंवा मग त्या ठिकाणी जनरेटिव्हचं कोण येईल? झायगोट. का बरं? कारण झायगोटपासून एम्ब्रिओ तयार होईल आणि एम्ब्रिओपासून पुढची जनरेशन तयार होईल, म्हणून त्याला जनरेटिव्ह म्हटलेलं आहे. तर ऑप्शन आलं ए ऑप्शन. क्वेश्चन नंबर 30. चूज द करेक्ट स्टेटमेंट. चूज द करेक्ट स्टेटमेंट विथ रिगार्ड टू द इव्हेंट्स इन सेक्शुअल रिप्रोडक्शन इन अँजिओस्पर्म. तर फॉर्मेशन ऑफ डिसिमिलर
गॅमेट, मिओटिक डिव्हिजन इन द झायगोट, फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉइड विच चूज द करेक्ट स्टेटमेंट. सांगा बरं, झायगोटमध्ये कधीच त्या ठिकाणी मिओसिस नाही होत. झायगोटमध्ये कंपल्सरी मायटोसिस होतं. म्हणजे दुसरं वाक्य तर 100% चुकीचं आहे. फॉर्मेशन ऑफ डिसिमिलर गॅमेट हे बरोबर आहे. मेल गॅमेट वेगळा, फिमेल गॅमेट वेगळा आहे. त्यानंतर मिओटिक डिव्हिजन इन झायगोट चुकीचं वाक्य आहे. फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉइड एम्ब्रिओ आफ्टर फर्टिलायझेशन, तर तिसरं वाक्य सुद्धा त्या ठिकाणी चुकीचं आहे. का बरं? हॅप्लॉइड नाही, डिप्लॉइड एम्ब्रिओ तयार होतो आणि झायगोट मध्ये मायटोटिक डिव्हिजन होतं, मिओटिक नाही. म्हणजे दुसरं आणि तिसरं वाक्य मला चुकीचे वाटत आहे. चौथं, फ्युजन ऑफ वन मेल गॅमेट विथ सेकंडरी न्यूक्लियस हे बरोबर आहे. एक मेल गॅमेट सेकंडरी न्यूक्लियस बरोबर युनाइट होऊन पेन तयार करतो, हे वाक्य करेक्ट आहे. पहिलं वाक्य करेक्ट आहे आणि त्या ठिकाणी चौथं हे चौथं वाक्य आहे. आणि अजून पाचवं वाक्य इथं दिलेलं आहे बघा, फ्युजन ऑफ वन मेल गॅमेट विथ एग टू फॉर्म डिप्लॉइड झायगोट, हे पण करेक्ट आहे. म्हणजे पहिलं वाक्य करेक्ट आहे, दुसरं आणि तिसरं चुकीचं आहे, चौथं आणि पाचवं वाक्य करेक्ट आहे. तर करेक्ट आन्सर आलं ए इज द करेक्ट ऑप्शन. कोणतं ऑप्शन करेक्ट येईल? ए. काय काय चुकीचं आहे ते पण सांगितलं. झायगोटमध्ये मिओसिस होत नाही आणि एम्ब्रिओ हा डिप्लॉइड असतो, हॅप्लॉइड नसतो. त्यानंतर 31 मध्ये बघा, विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ युनिक कॅरेक्टर ऑफ द अँजिओस्पर्म. तर सांगा, त्या ठिकाणी सेकंड मेल गॅमेट कोणावर युनाइट होतो? सेकंडरी न्यूक्लियस बरोबर, आणि पेन तयार करतो. हे पर्टिक्युलरली कोणामध्ये होतं? अँजिओस्पर्म. बघा बरं, पहिलं फ्युजन ऑफ मोटाईल मेल गॅमेट. मेल गॅमेट मोटाईल नसतोच, तो पोलन ट्यूबच्या मदतीने कुठंपर्यंत जातो? ओव्ह्यूलपर्यंत. पण मेल गॅमेट हा मोटाईल नाही आहे, नॉन मोटाईल आहे अँजिओस्पर्ममध्ये. फ्युजन ऑफ सेकंड मेल गॅमेट विथ सेकंडरी न्यूक्लियस हे बरोबर वाटतंय. पुढचं बघू, प्रेझेन्स ऑफ फिमेल गॅमेटोफाइट इनसाइड द ओव्ह्यूल इज नॉट इनक्लोज्ड बाय ओव्हरी. चुकीचं वाक्य आहे. सांगा, ओव्ह्यूलच्या मध्ये एम्ब्रिओ सॅग असेल म्हणजे फिमेल गॅमेटोफाइट, त्यात ते ओव्ह्यूल चाहते आणि ओव्ह्यूल ओव्हरी चाहते. ओव्ह्यूल कोणा चाहते? ओव्हरीच्या. आणि त्यांनी काय सांगितलं? ओव्ह्यूल नॉट इनक्लोज्ड बाय ओव्हरी. म्हणजे हे चुकीचं त्या ठिकाणी, हे पण चुकीचं आहे. फॉर्मेशन ऑफ एंडोस्पर्म बिफोर फर्टिलायझेशन शक्यच नाही आहे. का बरं सांगा? मेल गॅमेट आणि सेकंडरी न्यूक्लियस एकत्र येतील, पेन तयार होईल, म्हणजे फर्टिलायझेशन झालेलं आहे, आणि त्याच्यानंतर एंडोस्पर्म तयार होईल. म्हणजे याचा अर्थ बिफोर फर्टिलायझेशन एंडोस्पर्म इज नॉट प्रोड्यूस. म्हणजे याचा अर्थ त्यातल्या त्यात 31चं करेक्ट आन्सर आहे ए ऑप्शन. त्यानंतर चूज द इनकरेक्ट स्टेटमेंट रिगार्डिंग डबल फर्टिलायझेशन. तर बघा, नॅवेस्चिन नावाच्या सायंटिस्टनी डबल फर्टिलायझेशन शोधलं, करेक्ट आहे. एंट्री ऑफ पोलन ट्यूब ऑकर्स थ्रू आयदर मायक्रोपाईल, पोरोगॅमी, चलाझा, त्या ठिकाणी जे चलाझोगॅमी आणि इंटिग्युमेंट मेझोगॅमी, म्हणजे कुठून पण होऊ शकते एंट्री. त्यानंतर एंडोस्पर्म सप्लाईज नरिशमेंट ड्युरिंग द डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ. आणि प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस म्हणजे पेन. सांगा, पेन कसं आहे? N+2N, इट इज ट्रिप्लॉइड. आणि त्यांनी काय सांगितलं? डिप्लॉइड. चा अर्थ झाला की हे इनकरेक्ट स्टेटमेंट आहे आणि त्यामुळे ऑप्शन म्हणून ते बरोबर आहे मित्रांनो. नेक्स्ट, कोकोनट वॉटर. मी कालच सांगितलेलं आहे, कोकोनट वॉटर इज अ लिक्विड एंडोस्पर्म. कोकोनट वॉटर काय आहे? लिक्विड एंडोस्पर्म. इन अँजिओस्पर्मिक ओव्ह्यूल विच ऑफ द फॉलोइंग आर न्यूट्रिटिव्ह इन फंक्शन. तर एकदम सुरुवातीला जेव्हा एम्ब्रिओ सॅक तयार होतो तेव्हा न्यू सेलस त्याला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतं, आणि जेव्हा एम्ब्रिओ तयार होत असतो, जेव्हा एम्ब्रिओ सॅक तयार होत असतो, न्यू सेलस न्यूट्रिशन देईल, आणि जेव्हा एम्ब्रिओ तयार होतो झायगोटपासून तेव्हा न्यूट्रिशन द्यायचं काम एंडोस्पर्म करेल. मग करेक्ट ऑप्शन आहे बी इज द करेक्ट ऑप्शन. त्यानंतर 1 काय, 2 काय आणि 3 काय ते विचारलेलं आहे. 1, 2 आणि
3 हे पॉईंट्स त्या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचे. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे डी. 1 काय आहे? सस्पेन्सर. त्यानंतर 2 हे रॅडिकल असतं, इथं हायपोफायसिसपासून रॅडिकल बनतं आणि हे जे स्ट्रक्चर आहे हे पूर्ण एम्ब्रियोनल पार्ट आहे किंवा कॉटिलिडॉनचा पार्ट त्या ठिकाणी. का? कारण कॉटिलिडॉन डेव्हलप होता. तर एवढी डिस्क्रिप्टिव्ह फिगर नाही आहे, पण त्यातल्या त्यात करेक्ट आन्सर आहे डी इज द करेक्ट आन्सर. इन द डेव्हलपमेंट ऑफ अँजिओस्पर्मिक एम्ब्रिओ, काल घेतलं होतं बघा, जेव्हा एम्ब्रिओ तयार होतो तेव्हा जे टर्मिनल सेल आहे ती 3 वेळेस मायटोसिस करते आणि 1 पासून 2, 2 पासून 4, 4 पासून 8, किती 8 सेल तयार होता 2 थरामध्ये. वरच्या थराला अप्पर टियर म्हणता, खालच्या थराला लोअर टियर म्हणता आणि 8ला ऑक्टंट म्हणता. तर त्यांनी काय म्हटलं, जे लोअर टियरच्या 4 सेल आहे, कोणाच्या? लोअर टियरच्या ज्या 4 सेल आहे त्या काय बनवतील सांगा बरं. काल झालेलं आहे लोअर टियरच्या 4 सेल्स काय बनवतात, काल घेतलेले आपण. करेक्ट, सिद्धी कुदळे ऑप्शन बरोबर सांगितलेले आहे. त्यानंतर काल घेतलेले छोटे छोटे पॉईंट आहे, हे वाचन केलं तर लक्षात राहतात, वाचलं पाहिजे. अक्षय गाडेकर रॅडिकल आणि डी ऑप्शन नाही, चुकीचं आहे. कॉटलिडॉन नाही. श्रेया जेजुरकर हे ऑप्शन चुकीचं आहे. तर कोणतं आहे करेक्ट? करेक्ट ऑप्शन इज हायपोकॉटल अँड रॅडिकल. कोण सांगा? हायपोकॉटल आणि रॅडिकल. मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करतोय बघा. हे एम्ब्रिओ सॅग आहे, हे कोण आहे? एम्ब्रिओ सॅग. याच्यामध्ये याला म्हणता हस्टोरियम आणि याला म्हणतात सस्पेन्सर. आणि इथं 8 सेलचा ग्रुप बनतोय. किती सेलचा? 8. ह्या 4 आहे आणि ह्या 4 आहे. 1 2 3 4. याला म्हणता लोअर टियर. याच्यापासून काय काय बनतं? हायपोकॉटल अँड रॅडिकल. आणि वरच्या 4 पासून काय बनतं? तर वरच्या 4 पासून कॉटिलेडॉन्स अँड प्लिमूल. हे लक्षात ठेवा. अप्पर टियर पासून कॉटलिडॉन आणि प्लिमूल बनता मेनली आणि लोअर टियर पासून हायपोकॉटल आणि रॅडिकल बनतं. तर करेक्ट ऑप्शन आलं सी ऑप्शन. नेक्स्ट, इन द डेव्हलपमेंट ऑफ अँजिओस्पर्मिक एम्ब्रिओ, तेच आहे. आता हे बघ, काल डायग्राम एक्सप्लेन केली आहे आणि डायरेक्टली डायग्राम मॅच करून ऑप्शन येत आहे बी. सांगा बरं. एक्स आहे याला म्हणता ॲल्युरॉन लेयर. वाय, हे वाय याला म्हणता हे शिल्ड शेप. मी सांगितले शिल्ड शेप कॉटलिडॉन आहे त्याला म्हणता स्क्युटेलम. वाय कोण आहे? स्क्युटेलम. आणि अजून झेड इथं आहे बघा, इथं झेडचा ॲरो आहे. तर याला नाव दिलं होतं आपण कोलिओरायझा आणि याच्यावरती हे जे याला नाव दिलं होतं रॅडिकल. काय नाव दिलं होतं सांगा? रॅडिकल. म्हणजे ऑप्शन आलं बी. बी इज द करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 38 काल झालेलं आहे बघा. हे ॲडव्हेंटिशिव्ह एम्ब्रिओनी, ज्यामध्ये सांगा काय होतं? इन न्यू सेलस आणि इंटेग्युमेंट हे नवीन म्हणजे एक्स्ट्रा एम्ब्रिओ तयार करता. कोणाच्या? झायगोटिक एम्ब्रिओच्या. म्हणजे झायगोटिक एम्ब्रिओ तर आहे पण त्याच्या व्यतिरिक्त वाढवा एम्ब्रिओ तयार होता आणि त्याला नाव दिलं होतं आपण पॉली एम्ब्रिओनी. काय नाव दिलं होतं? पॉली एम्ब्रिओनी. कोणामध्ये असतं? मँगो, ऑरेंज, लेमन यांच्यामध्ये. तर मग कोणतं येईल सांगा? मँगो, ऑरेंज, लेमन. जसं बघा, हा कालचा थेरॉटिकल पार्ट होता त्यात आलेला क्वेश्चन आहे. मँगो, ऑरेंज, लेमन. हे ना नोट्स तुम्ही पूर्ण पाठात करत चला, पाठांचं, आणि त्याला मेन पॉईंट्स बाजूला काढायचे, चालू ठेवायचे आपले प्रोसेस. आपले जे त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे जुगाड म्हणतो आपण लक्षात ठेवण्याकरता, ते जुगाड वापरत चालायचे. त्यांनीच तुमचा फायदा होईल. एकदा वहीवर लिहून बघायचं. एकदा काय करायचं? ॲनिमोफिली कोणतं, हायड्रोफिली कोणतं, इपी हायड्रोफिली कोणतं, हायपो हायड्रोफिलीचं एक्झाम्पल कोणतं, प्रोटॅन्ड्रीचं एक्झाम्पल कोणतं, प्रोटोगायनीचं एक्झाम्पल कोण. असं आहे ना, त्या ठिकाणी वेगवेगळे फंडे वापरायचे.
की जेणेकरून आपल्याला लक्षात राहील. कारण शिकवणं सोपं आहे, कारण बघून शिकवायचं आहे, पण तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे. आणि जो डिफिकल्ट पार्ट आहे, पण तुम्ही प्रयत्न केला तर तो सोपा होऊ शकतो. 39. विच ऑफ द फॉलोइंग प्लांट प्रोड्यूस्ड बाय नॉन रिकरंट एपोमिक्सिस. ते पण काल घेतलेले बघा, नॉन रिकरंट एपोमिक्सिस. तर यामध्ये स्टराईल प्लांट तयार होतं, ज्याच्यात त्यांनी सांगितलं बघा प्रोड्यूस डज नॉट प्रोड्यूस सेक्शुअली. तर त्याचं काल एक्झाम्पल आपण घेतलं होतं निकोटियाना. ऑप्शन येईल डी ऑप्शन. ते पण तुम्हाला व्यवस्थित पाठांतर करावं लागेल. त्यानंतरचा पार्ट आहे बघा, रिकरंट एपोमिक्सिस ऑकर्स इन निकोटियाना. तर हे पूर्ण एक्सप्लेन केलेलं आहे. निकोटियाना कुठं आहे बघा, त्या ठिकाणी तर याच्यात नाही, पण आपण तिथं याच्यात बघा आता पहिल्या याच्यात तर हे जे घेतलं होतं आपण नॉन रिकरंटचं त्याचं निकोटियाना आहे, आणि जे रिकरंटचं आहे त्याचं कोणतं आहे बघा बरं, त्याचं टॅरॅक्सॅकम एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे रिकरंट एपोमिक्सिसचं. तर त्याचं ऑप्शन येतं आहे सी ऑप्शन टॅरॅक्सॅकम. क्वेश्चन नंबर 41. पार्थिनोकार्पी इज इंड्यूस्ड इन अनफर्टिलाइज्ड ओव्हरी. पार्थिनोकार्पी म्हणजे काय सांगा, फॉर्मेशन ऑफ फ्रूट विदाउट फर्टिलायझेशन. आणि काल बघितलं झाडांना जर ऑक्झिनची ट्रीटमेंट दिली तर पार्थिनोकार्पी होऊ शकते. आणि ऑक्झिनचं उदाहरण आहे हे इंडॉल 3 ॲसिटिक ॲसिड IAA. इंडॉल 3 ॲसिटिक ॲसिड, इंडॉल 3 ॲसिटिक ॲसिड. त्यानंतर बघा बरं 41. तर पार्थिनोकार्पी इज इंड्युस्ड इन, तर ते करेक्ट आहे. त्यानंतर बघा आता हा थोडा वेगळ्या टाईपचा क्वेश्चन एक आपल्याला विचारलेला आहे. इन अ फ्लॉवर ऑफ सोलॅनम द अँथर इज डायोशियस अँड टेट्रालॉक्युलर. इफ द टोटल नंबर ऑफ पोलन ग्रेन प्रोड्यूस इज 160, then what would have been the number of pollen mother cell म्हणजे मायक्रोस्पोर per microsporangium considering 100% इक्वॅलिटी अँड व्हिएबिलिटी. म्हणजे इक्वॅलिटी म्हणजे सगळ्या मायक्रोस्पोरेंजियम मध्ये सारखीच कंडिशन आहे असं समजून. तर मला सांगा आता किती पोलन ग्रेन बनले, 160 पोलन ग्रेन बनले. आता मला सांगा मायक्रोस्पोर मदर सेल पासून, एका मायक्रोस्पोर मदर सेल पासून किती पोलन ग्रेन बनता, 4. तर इथे 160 बनलेले. म्हणजे याचा अर्थ याला जर मी 4ने डिवाइड केलं तर मला काय भेटेल, 4ने डिवाइड केलं तर या ठिकाणी 40 एका, लक्षात घ्या एकामध्ये, किंवा असं समजा की आता एक कंडिशन बघा की 160 पोलन ग्रेन बनलेले, किती 160 पोलन ग्रेन बनलेले, किती पोलन सॅग मिळून टेट्रालॉक्युलर आहे, टेट्रालॉक्युलर 4 पोलन सॅग आहे. मग मी 160ला 4ने डिवाइड केलं म्हणजे याच्यात किती पोलन ग्रेन बनले, 40 प्रत्येकामध्ये. आणि मला सांगा 40 पोलन ग्रेन बनण्याकरता किती पोलन मदर सेल लागतील. तर एकदम सोपं आहे, जेवढे पोलन ग्रेन आहे ना त्याला 4ने भागायचं. म्हणजे किती पोलन मदर सेल लागल्या, 10. बघा 10 पोलन मदर सेल आहे एका याच्यात, याच्यात 10 पोलन मदर सेल, 10 याच्यापासून 40 160. तर सांगा किती पोलन मदर सेल लागल्या एका, काय विचारलं त्यांनी, पर मायक्रोस्पोरॅन्जियम. म्हणजे याचा अर्थ एका पोलन सॅगमध्ये
किती पोलन मदर सेल लागतील तर 10. तर करेक्ट ऑप्शन त्या ठिकाणी येत आहे डी इज द करेक्ट ऑप्शन. डी इज द करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 43. हाऊ मेनी पोलन ग्रेन्स कॅन बी प्रोड्यूस फ्रॉम अ डायथिकस म्हणजे टेट्रालॉक्युलर म्हणजे 4 पोलन सॅग आहे. टेट्रालॉक्युलर अँथर विथ 40 मायक्रोस्पोर मदर सेल इन ईच ऑफ द चेंबर. प्रत्येकामध्ये 40 मायक्रोस्पोर मदर सेल आहे. प्रत्येकामध्ये 40. सांगा बरं मग एकापासून 4 पोलन ग्रेन तयार होता तर 4 नी मल्टिप्लाय करा म्हणजे तेवढे पोलन ग्रेन बनतील. म्हणजे याच्यात किती बनतील 160. याच्यात किती बनतील 160 पोलन ग्रेन. हे पण 160 हे पण 160. 4 मिळून किती बनतील 160 प्लस 160 प्लस 160 प्लस 160. ऑप्शन काय येईल डी इज द करेक्ट ऑप्शन. डी हे करेक्ट आहे. परत एकदा बघा 4 चेंबरवाला अंतर आहे. प्रत्येकामध्ये 40 मायक्रोस्पोर मदर सेल आहे. तर किती पोलन ग्रेन बनतील विचारलं तर 40 पासून एकापासून 4 तर 40 पासून 160 किंवा 160 आणि सगळे मिळून 640 पोलन ग्रेन त्या ठिकाणी बनतील. आन्सर आलं 640. द पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट म्हणजे घटनाक्रम विच ऑकर विदिन द एम्ब्रियो सॅक इन्क्लूड डॅश डॅश अँड डॅश डॅश. सांगा फर्टिलायझेशन झाल्यानंतर काय कोणतं प्रोसेस होणार तर त्याचं करेक्ट ऑप्शन आहे सी. बघा फर्टिलायझेशन झालं, झायगोट तयार झालं आणि पेन तयार झालं. पेनपासून काय तयार होईल एंडोस्पर्म फॉर्मेशन आणि झायगोटपासून एम्ब्रिओ फॉर्मेशन ज्याला म्हणता एम्ब्रिओजेनेसिस. तर त्या ठिकाणी करेक्ट ऑप्शन येईल सी इज द करेक्ट ऑप्शन. कोणतं ऑप्शन करेक्ट येईल सी हे या ठिकाणी करेक्ट ऑप्शन आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपले जे काही MCQ आहे ते पूर्ण झाले. 2025ला जेवढे काही MCQ विचारलेले त्यातले मॅक्झिमम MCQ आपण या ठिकाणी आज कव्हर केलेले आहे. तर मला असं वाटतं की सर्वांना व्यवस्थित समजलेलंच असेल. आणि सगळ्यात महत्त्वाची सूचना आहे तुम्हाला की उद्या जो लेक्चर्स असणार आहे तर पहिलं लेक्चर मॅथ्सचं होईल आणि दुसरं लेक्चर केमिस्ट्रीचं होईल आणि संध्याकाळी पहिलं लेक्चर फिजिक्सचं होईल आणि शेवटचं बायोचं होईल. फक्त 3 दिवसाचा जो बदल आहे तो लक्षात घ्या की उद्या दुसरं लेक्चर आज जे पहिलं लेक्चर दुसरं लेक्चर फिजिक्सचं झालं होतं त्याच्याऐवजी उद्या केमिस्ट्री. एवढा काही फरक नाही आहे. तुम्हाला घरीच असल्यामुळं नोटबुक वगैरे तुम्हाला त्या ठिकाणी लगेच अरेंज करता येईल. मॅथ केमिस्ट्री फिजिक्स आणि बायो ह्या पद्धतीने उद्या सर्व लेक्चरचा सिक्वेन्स असेल. टाईम तोच असेल, टाईम बदलून नाही आहे. पहिलं मॅथ दुसरं केमिस्ट्री, इव्हिनिंग सेशनमध्ये पहिलं फिजिक्स दुसरं बायो. उद्या आपण नेक्स्ट चॅप्टरला त्या ठिकाणी स्टार्ट करू. थँक्यू व्हेरी मच फ्रेंड्स. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा जे टेस्टच्या ग्रुपमध्ये आलेले नाही आहे त्यांनी सरांना कॉन्टॅक्ट करून इनामदार सरांचा मोबाईल नंबर आहे 99 23 43 75 75. इनामदार सर यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि जो टेस्टचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये ॲड होऊन जा. तो ॲपवरती आहे. ॲपवरती तुम्हाला 2 ऑप्शन येतात स्टोअर आणि बॅचेस. तर जेव्हा तुम्हाला व्हिडिओ ऑनलाईन बघायचे तेव्हा स्टोअरमध्ये जावं लागेल आणि जेव्हा तुम्हाला काय बघायचं आहे बॅचेस टेस्ट द्यायची आहे तेव्हा बॅचेसमध्ये जायचं. कुठं जायचं बॅचेस आणि क्रॅश कोर्स 2026चा एक बॅच आहे. बॅचेसमध्ये जाऊन तिला ओपन झालं की तुम्हाला लगेच बॅच दिसेल बॅच 2000 क्रॅश कोर्स बॅच 2026 त्यामध्ये जायचं. त्यामध्ये बरोबर जे मेसेज आला आहे तुम्हाला टेस्टचा त्या टायमिंगमध्ये तुम्हाला टेस्ट ओपन होऊ शकेल. लक्षात आलं आहे. तर ऑनलाईन टेस्ट करता उद्या जी असेल तर ते त्या ठिकाणी ते टेस्ट करता सांगितल्याप्रमाणे तुम्ही प्रेझेंट राहायचं आहे. टाईम टेबल तुम्हाला सांगितलं गेलेलं आहे आणि तसं पण मी वाटल्यास व्हॉट्सॲपवरती टाईम टेबल टाकून देतो. ओके थँक्यू व्हेरी मच.